रेशमी नाते भाग 8. विराट मॉमला कॉल करतो. सुमन कॉल उचलतात. मॉम, त्या तुटकच बोलतात. हा बोल. मॉम, पिहूला फोन दे. रूम मधला पण उचलत नाही आणि कॉल पण लागत नाहीये. ती असायला तर हवी ना तुझा फोन उचलायला. तो थोडा दचकतोच. मॉम, पिहू? हो, गेली घर सोडून कायमची. आता परत येणार नाही. मॉम, तो ओढूनच बोलतो. हो विराट, ती गेली आहे. तू तिच्याशी असं वागशील मला वाटलं नव्हतं. त्या शांत होतात. तू घरी आल्यावर बोलू. तू काम करत बस. मला माहित आहे. कळलं तरी तू तुझं काम करूनच येणार. असं बोलून सुमन फोन ठेवून कंठ दाटून रडू लागतात. विराट ही शांत डोळे झाकून बेडवर स्वतःला झोकून देतो. त्याच्या एका चुकीच्या गोष्टीमुळे एवढं सगळं होईल त्यालाही वाटलं नव्हतं. तो डिवोर्स कसं काय इतक्यात विसरला त्याचं त्यालाच कळलं नाही. मणी रूमचा दार वाजवतो. सुमन डोळे पुसून दाराकडे बघतात. हा बोल मणी. आई, मोठ्या आईने जेवायला बोलवलं आहे. हा आले सांग. सुमन फ्रेश होऊन बाहेर येतात. सुमन, पिहू कुठे दिसत नाही. कुठे गेली का? रोहिणी विचारतात. सुमन नजर चोरूनच बोलतात. ती माहेरी गेली आहे. रोहिणीला तर आनंदच होतो. पण त्यात असं न दाखवता का असं अचानक? रोहिणी, हा कुठला प्रश्न? गेली असेल, दामोदर बोलतात. अहो पण विचारलं, कालपासून दिसत नाही. काय झालं आहे का तिला? रोहिणी ठसक्यातच बोलतात. ते असंच, आता सुट्ट्या आहेत ना म्हणून. सुमनला आताच कोणाला सांगायचं नव्हतं. कारण त्यांना विश्वास होताच विराट परत पिहूला घेऊन येणार. विराट त्याचं काम करून 6 दिवसांनी घरी येतो. यायला त्याला रात्रच होती. तो रूमचा दार उघडतो. रूममध्ये भयान शांतता होती. त्याने लाईट्स ऑन केल्या. सगळीकडे नजर फिरवली. तो कधी रात्री आला तर पहिले बेडवर नजर टाकत होता. पिहू झोपलेली दिसत होती. आज तसं काहीच नव्हतं. रूममध्ये सामान जागच्या जागी ठेवले होते. पिहू नसल्याने उदास रूम दिसत होती. तो एक पाऊल पुढे पुढे येत त्याचं लक्ष फ्रीजकडे गेले. तो जवळ जात फ्रीज उघडून बघतो. तिची सवय त्याला माहीत होती. चॉकलेट काढून रॅपर परत बॉक्समध्ये ठेवायची आणि विराट ते रॅपर काढून डस्टबिनमध्ये टाकायचा. आपसुकच त्याच्या चेहऱ्यावर ते आठवून हसू आले. तो गॅलरीत गेला. ती सारखी सोफ्यावर लोळत बुक्स रीड कर, काहीतरी स्नॅक्स खा. ते पण सामान ती तिथंच ठेवत होती. विराटच उचलून बुक्स बाकीचं सामान नीट ठेवत होता. तो कितीतरी वेळात सांगायचा. ती चिडतच हा हा म्हणायची. नंतर त्याने सांगणं सोडून दिलं आणि स्वतःच करायचा. हेडफोन तर जिथे बसून लावलं तिथंच सोडून सगळ्या रूमवर शोधत बसायची. त्याला सगळं आठवून हसू येत होते. डोळ्यात पाणी तरळत होते. पण डोळ्यातून एक थेंब त्याने गाळला नाही. तो सोफ्यावर शांत बसला. सोफ्याला मागे टेकून पिहूचा चेहरा त्याच्या समोर येत होता. जोरात वादळ सुटले होते. आकाश चांगलाच भरून जोरात गरजू लागले. विजाही चमकू लागल्या. अंगाला गार वारा भिडत होता. पण विराट जागचा काही हलत नव्हता. पिहूला बाहेरच्या आवाजाने जाग आली. ती उठून खिडकीजवळ आली. वारा खूप सुटला होता. हे आज येणार होते. आले असतील, ती मनातच बोलू लागली. तसाच विराटचा चेहरा आठवून तिचे डोळे परत वाहू लागले. त्यात आकाश एवढे गरजत होते पण पाऊस पडायचं नाव घेत नव्हता. सुमन आजीच्या रूममध्ये येतात. आई, तुम्हाला थंडी वाजत नाही ना? नाही ग, वादळ पण सुटलं आहे. पण काय पाऊस पडत नाही. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हे शांत होणार नाही. सुमन खिडकीतून बाहेर बघतात. आई, नाही पडणार पाऊस. आताच घुटमळत राहणार. स्वतःचं दुःख कधी मन मोकळं करणार नाही. तसंच हे वादळ आताच सामावून जाणार. सगळ्यांचा विचार करेल पण स्वतःला किती त्रास होतोय हे दाखवणार नाही. सुमनचे डोळे काठोकाठ भरत वाहत होते. विराटला किती त्रास होत असेल पण तो कधीच कोणाकडे स्वतःचं मन हलकं करणार नाही. सकाळी पिहू झोपेतून खाली उठून येते. प्रांजू, मम्मी कुठे दिसत नाही आणि तू किचनमध्ये कधीपासून काम करायला लागली? पिहू हसत बोलू लागली. मी फक्त दूध गरम करत होती. ते पण तुलाच. मम्मी ऑर्डर देऊन गेली आहे. पण मम्मी पप्पा कुठे आहे? ते पप्पा मम्मीला डॉक्टरकडे घेऊन गेले. पिहू घाबरतेच. काय झालं? आणि तू आत्ता सांगते? उठवायचं नाही का? अगं दी, काही नाही झालं. आता ठीक आहे. बीपी वाढलं होतं. तुझा जेव्हा फोन आला होता मग चक्कर येऊन पडली. 3-4 दिवस झालं दररोज चेकअपला बोलवलंय. पिहूला ऐकून टेन्शनच आलं. एक फोन मी केला, एवढा त्रास झाला आणि मी कायमची इकडे आली आहे डिवोर्स देऊन. तेव्हा दोघं काय रिॲक्ट करतील? पिहू उठलीस? रेवती आत येत बोलते. पिहू पटकन जाऊन रडतच मिठी मारते. मम्मी, तू सांगितलं का नाही? रेवती डोक्यावरून हात फिरवत. काही नाही झालं. त्या प्रांजूला आणि तुझ्या पप्पांना काही काम नाही. पिहू रडू नको, मी ठीक आहे. अहो तुम्हीच सांगा. भीमराव पिहूला जवळ घेऊन बसतात. चिऊ, तुझी मम्मी आता म्हातारी झाली. मग त्रास होणारच. नीट खायचं नाही, प्यायचं नाही आणि दवाखाना लावून घ्यायचा मागे. ते पिहूला हसू यावं म्हणून बोलले. काय म्हणाला? मी म्हातारी? तुमचं वय होत चाललं. रेवती चिडूनच बोलते. पिहू डोळे पुसून हसू लागली. दी, आता टीव्ही लावला नाही तरी चालेल. एंटरटेनमेंट 2 दिवस तरी संपणार नाही. प्रांजल हसत बोलू लागली.
प्रांजू दूध सगळं उतू गेलं. रेवती किचनमध्ये जातच बोलू लागली. पिहू प्रांजू एकमेकींकडे बघतात. दी ते आता मी सटकते असं म्हणून प्रांजल पळून गेली. पिहू हसतच किचनमध्ये आली. मम्मी तू जा आराम कर, मी करते सगळं. काही नको, मी आता बरी आहे. किचनचा अवतार कसा केला बघ सकाळपासून तुझ्या पप्पांनी आणि प्रांजूने. काही येत नाही. आधी तू होती तर बघत होती आणि प्रांजू तर किचनमध्ये येतच नाही. आली तर 10 कामं वाढून ठेवते. पिहू रेवतीचा हात पकडून, मम्मी तू इथे बस, मी सगळं करते. आणि प्रांजूला सवय नाही आहे. नसते एखाद्याला सवय. उगाच मागे लागू नको. तिला करायचं असेल तेव्हा करेल ती, राहू देत. रेवती चेअरवर हसून बसतात. पिहू आवरत असते. रेवती पिहूला निरीक्षण करत बोलतात. पिहू मोबाईल कुठे आहे? आणि विराटचा फोन सुद्धा आला नाही. पिहू दचकतेच. ते मम्मी येताना मोबाईल बंद पडला. विराटने फोन नाही केला. घरचा नंबर नाही तर पप्पांचा माझ्यावर करायचा, तू सुद्धा केला नाही. अगं मम्मी ते दिल्लीला गेलेत, कामात असतील आणि मी केला, रेंजचा प्रॉब्लेम होतोय. पिहू नजर चोरून बोलू लागली. हा पण एवढं कसलं काम? 4 दिवस झाले आली तू. मी करेन काम झालं की. मम्मी किती डोकं खातेस? तू आराम कर, मी स्वयंपाक झाला की तुला बोलवते. पिहू ओरडतच रूममध्ये पाठवते. रेवती हसत रूममध्ये जातात. अहो हं, बँकेत जाण्यासाठी भीमराव आवरत असतात. संध्याकाळी येताना पिहूसाठी मोबाईल घेऊन या. खराब झाला आहे. तशीच बसली 4 दिवस झाले. विराटने पण फोन केला नाही. तिच्याकडे मोबाईल असला की त्याला पण नीट बोलता येईल. हो आणतो. माझ्या एवढं लक्षातच आलं नाही. ऊन चेहऱ्यावर आल्यावर विराटला जाग येते. तो सोफ्यावरच बसल्या जागी झोपला होता. तो नीट बसत हातातल्या वॉचकडे बघतो. 11 वाजले होते. तो बाथ घेऊन आला. त्याची नजर पिहूच्या वॉर्डरोबवर गेली. त्याने वॉर्डरोब उघडले. सगळ्या साड्या, ड्रेसेस तिने नीट रचून ठेवले होते. त्याने तिच्या साड्यावरून हात फिरवला आणि तो कबडचा किस्सा आठवून स्वतःशीच हसला. पिहू तिची सॅक उघडून सगळे बुक्स चेक करत होती. विराट रूममध्ये येत तिच्यावर नजर टाकतो. तिने सगळे बुक्स टेबलवर पसरून काहीतरी शोधत होती. तो जवळ गेला. पिहू हं, ती खाली बघून बोलली. काय हरवलं आहे का? हो, माझे एक बुक सापडत नाही. किती वेळेचं शोधत आहे. त्यासाठी सगळं नीट ठेवायचं असते, मग हरवत नाही. तो लॅपटॉप उघडत बोलू लागला. तिने एक नजर रागेने टाकत त्याच्याकडे रॅककडे वळली. पिहू तिकडे ना काही नाही आहे. तो हात लावू नकोस. तू सगळं हलवून इकडे तिकडे करशील माझ्या सामानला. अहो एकदा चेक करते ना, ती चिडतच बोलली. चेक? मी काय करू तुझं बुक घेऊन? मला माहीत आहे तिथे काही नसणार. अहो महत्वाचं बुक आहे. एकदा नीट चेक करते. वाटलंच तर तुम्ही नो. समोरचं बघूनच कळलं कसं चेक करते. तू त्या रॅकला हातच लावायचं नाही. ती चिडून परत दुसरीकडे चेक करू लागली. त्याने तिच्यावर नजर टाकली. तो उठून रॅककडे गेला आणि उघडून बघू लागला. पिहू बघ. पिहू हसतच गेली. ती त्याला सरकून बघू लागली. पिहू हळू. आणि सगळ्या फाईल्समध्ये अंतर आहे. इथूनच दिसत आहे, काही नाहीये. पिहू पण नजर फिरवते. ती बारीक चेहरा करत आता कुठे असणार? 1 मिनिट. तो विचार करत 2 दिवसापूर्वी तू फोनवर बोलताना हातात बुक होते आणि तू आत जाऊन आली, पण बुक नव्हते हातात. म्हणजे चेंजिंग रूममध्ये. तो बोलता बोलता आत गेला. पिहू हसत किती बारीक लक्ष असते यांचं. पण तिच्या काहीतरी लक्षात येताच ती पळत गेली. ती तिचं वॉर्डरोब उघडणार की त्याला धक्का देऊन कबडला टेकून उभी राहते. तो तिला लूक देतो. ही कुठली पद्धत? ते मी बघते. हो, आपण दोघे बघू ना. तो कबड उघडणार ती हात पकडते. मी शोधते. तुम्ही काम करा तुमचं, ती बरोबर हसत बोलते. पिहू मी हेल्प करतोय. पण तू अशी का करते? काय झालं आहे का वॉर्डरोबमध्ये? ते ती विचारत पडते. तो तिचं लक्ष नाही हे बघून पटकन वॉर्डरोब उघडतो. पिहू घाबरून डोळ्यावरच हात ठेवते. त्याच्या अंगावर सगळ्या कपड्यांचा ढिगच पडतो. ओ माय गॉड! तो तिच्याकडे बघतो. पिहू हे काय आहे? असं ठेवतात का? पिहू घाबरत हसत त्याच्या समोरचे कपडे घेत 2-3 वेळेला भेटले नाही ना म्हणून. हो, 2 दिवस. तुला ना थोडी पण शिस्त नाहीये. स्वतःचं सामान कसं ठेवावे कळतच नाही. मग शोधत बसायचं इकडे-तिकडे. काय वॉर्डरोबची हालत केली. माझं बघ. तो त्याचं उघडून दाखवतो. पिहू तोंड वाकडं करते. मला बोर होते असलं काय करायला. वीकमधून एकदाच करते मी. तो कपाळाला हात मारतो. तुझं बुक यातच सापडणार. पिहू शोधते तर तिथेच होते. हे बघा. तो हाताची घडी घालून बारीक डोळे करतो. तर सगळं आता नीट ठेवायचं. तो तिच्या हातातून बुक ओढून घेतो. मगच. हो, आत्ताच. तो बाहेर जाता जाता हो आत्ताच. पिहू वॉर्डरोबकडे नजर वळवते आणि कपड्यांकडे. काय माणूस आहे. मीच घालणार आहे. कसंही ठेवू. ती परत जे कपडे पडले होते ते कोळंबून ठेवून रागेने दार बंद करते. बाहेर येऊन बेडवर ब्लँकेट ओढून झोपते. विराट स्टडीमधून नजर टाकतो. पिहू झालं इतक्या लवकर? नाही करणार मी. तुम्हाला करायचे असेल तर करा. पिहू ब्लँकेट तोंडावर ठेवूनच बोलते. आणि तुम्हाला पटत नसेल तर मी गेस्ट रूममध्ये राहते. तो ते ऐकून उठूनच तिच्याजवळ येत रागेने ब्लँकेट ओढतो. व्हॉट डिड यू से? पिहू दचकतेच. ती उठूनच बसते. आता बोल काय म्हणाली?
त्याचा आवाज बघून तिला काहीच सुचेना. ते तुम्ही सारखं हे करू नको, ते करू नको, इथे हात लावू नको म्हणता. हो माहीत आहे तुमची रूम आहे. तो तिला थांबवत तेच बोललं. अजून ते तोंडात कसं आलं नाही? माझं तुझं बोलायचं असते. फक्त स्वतःच्या वस्तू नीट ठेव बोलले की राग येतो. गेट अप. तिला कळलंच नाही. आय सेड गेट अप. ती घाबरतच उठते. जा कुठे जाऊन राहायचंय तिथे राहा. जे बोलले ना ते पण करायचं असते. मी ते हो काय म्हणाली होतीस? गेस्ट रूममध्ये राहते ना? गो गेट आउट. तो जोरातच ओढून बोलतो. तिचे डोळेच भरून येतात. ती रागेनेच रूमच्या बाहेर निघून जाते. त्याचे डोळे रागेने लालबुंद झाले होते. दात ओठ खातच तो मूठ आवू लागला. त्याला वाटलं आता तरी हक दाखवून माझी रूम आहे अशी वागेल. पण नाही. गेली लगेच. पिहू डोळे पुसतच पोर्चमध्ये जाऊन बसते. काय समजता काय माहीत. विराट परत स्टडी रूममध्ये जाऊन लॅपटॉप घेऊन बसतो. त्याची नजर दाराकडे जात होती. आता येईल, मग येईल. त्यालाही कळलं. आपण खूपच रूडली बोललो. आता तिला सवय नाही तर सारखं का मागे लागायचं? थोड्या वेळाने तो त्याचं काम करून उठून बाहेर येतो. त्याला ती पोर्चमध्ये दिसते. स्वतःहून येणार नाही. कोणापुढे झुकलो नाही. पिहू तू बरोबर मला झुकायला लावते. तो दात ओठ खातच स्वतःशी बोलतो. तो तिच्या शेजारी येऊन उभा राहतो. पाऊसही चालूच असतो. गार वारा पण सुटला होता. गार लागत असल्याने पिहू दमडून हात फोल्ड करून विचार करत बसली होती. पिहू चल आत वारा सुटला आहे. तो बाहेर बघतच बोलतो. आधी हकलून द्यायचं नंतर चल बोलायचं. पिहू चिडूनच बोलली. तो स्वतःवर कंट्रोल ठेवतो. तो हसून तिच्याकडे बघतो. पिहू कोण चालू केलं होतं? ती एक नजर बघत. ते तुम्ही सारखं बोलता मला आवडत नाही. ती बारीक चेहरा करत बोलते. हो का? तिकडे कोणी बोलत नाही का? मम्मी पप्पा? ती आठवतं. तिची मम्मी तर 5-5 मिनिटाला ओरडत होती. हे असं का ते नीट ठेव. ती बोलत नव्हते. ती एका दमात बोलून मोकळी झाली. परत नाही बोलणार. सॉरी ते तुझ्या वस्तू सापडत नसल्या की तू पॅनिक होते. म्हणून तुला बोललो. नीट ठेवत जा. बाकी ती तुझीच रूम आहे. कशीही ठेव. आधी सवय होती. पण मला तुझ्यामुळे पण आता सवय झाली आहे रूम अशी बघायची. ती नजर रोखून बघते. तुम्ही मला टोमणा मारतायत? तो हसू दाबत. नाही. छे. तुला कधी टोमणा मारेल का? चल किती गार वारा आहे उठ. असं म्हणून विराट पुढे जातो. ती हसत खाली पाय ठेवतच होती. तर खाली पाल बघून चेअरवरच उभी राहत किंचाळते. विराट दचकून मागे बघतो. काय झालं? ती बोट खाली करून पाल आहे. विराट घाबरतो. हसत. ती मगासपासून तिथंच फिरत आहे. का? काय? मला नाही दिसली. आता दिसली ना? चल तो जवळ येत हात करत बोलतो. नाही. उतरू कशी तिला हकला. काय? तू पालीला घाबरते? अगं ते भूत तर त्याच्यापेक्षा डेंजर असतात. त्याला नाही घाबरत. ते सगळं खोटं असते आणि हे रिअल आहे. विराट कपाळालाच हात मारत तो तिच्या गुडघ्यांना हाताचा विळका घालत उचलतो. पिहू 2 मिनिट ब्लँकच होते. ती त्याच्या खांद्याला पकडते. अहो सोडा मी चालते. विराट गालात हसत तिच्याकडे चेहऱ्याकडे बघत होता. दोघांच्या चेहऱ्यात थोडंसं अंतर होते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. विराटची नजर तिच्या गुलाबी ओठांवर गेली. दोघांच्या ओठांमध्ये अंतर कमीच होते. पिहूला जाणवतच तिचे ओठ थरथर कापायला लागले. तिचा कावराबावरा चेहरा झाला होता. अहो मी तो स्टेप चढत बोलतो. ती शांत होत नजर दुसरीकडे फिरवते. विराटची नजर हटतच नव्हती. रूममध्ये आल्यावर त्याने तिला खाली सोडलं. ती जाणार की विराट हात ओढून तिला जवळ ओढत मागून मिठीत घेतलं. दार लॉक केलं. पिहू घाबरतच हात सोडण्याचा प्रयत्न करत होती. पिहू तो कानाजवळ हळूच बोलला. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगाला गोड शहारा येत होता. त्याने तिचे केस मागे घेत खांद्यावर हनवटी ठेवून दोन्ही हात पुढे पोटावर ठेवले. पिहूला काहीच सुचेना. तिने घट्ट डोळे झाकले. विराट पहिल्यांदा इतक्या जवळ आला होता. त्याच्या उबदार स्पर्शाने पिहूचे हात त्याच्या हातावर गेले. पिहू डोंट से अगेन. ही रूम तुझी आहे. ते मी तुम्हाला घाबरवण्यासाठी म्हणाले. ती हळूच बोलली. परत बोलू नकोस. मला फक्त तू जवळ हवी. असं म्हणत त्याने तिच्या गालाला गाल घासला. ती डोळे उघडून गालाला हात लावत त्याच्याकडे बघू लागली. तो गालात हसत. काय झालं? टोचली ना? ती कपाळावर आठा पाडत त्याला कोपऱ्याने धक्का दिला. तोही हसत मागे सरकला. जोरात टोचली का? बघू. तो तिच्या गालाला हात लावणार की ती लाजून मागे सरकतच बेडवर जाऊन झोपली. विराटही तिच्या जवळ जाऊन झोपला. हे सगळं आठवून विराटला खूप त्रास होत होता. सकाळी विराट आवरून खाली आला. सुमनची नजर पडताच ती जवळ आली. विराट तू कधी आला? काल रात्री. तो डायनिंग टेबलवर बसत बोलतो. त्याचा चेहरा उतरलेला दिसत होता. रोहिणी समोर असल्याने सुमनने त्याच्याशी बोलणं टाळलं आणि गीताला हाक मारली. गीता नाश्ता आण विराटचा. विराट रूममध्ये ये. एवढं बोलून सुमन रूममध्ये गेल्या. विराटने एक नजर मॉमवर टाकली आणि ब्रेकफास्ट करून सुमनच्या रूममध्ये गेला. मॉम. सुमनने दार लावून घेतले. त्या रागेनेच विराटकडे बघत होत्या. विराट हे काय आहे? त्या डिवोर्स पेपर समोर धरत बोलू लागल्या. त्याने ते हातातून घेतल्या आणि फाडून टाकल्या. सॉरी मॉम. मी हे आधी करायला हवे होते. पण
पण वेळ हातातून गेली विराट. तू असं काही करू शकतोस मला वाटलंही नव्हतं. बोलताना त्यांचे डोळे भरून आले. ते चेअरवर बसत, अरे रेवतीने किती विश्वासाने तिच्या मुलीचा हात दिला होता. त्यांना कळले तर किती वाईट वाटेल. मला ना स्वतःचाच राग येतो. मी एका मुलीच्या आयुष्याशी खेळले. काय काय स्वप्न बघून आली असेल आणि तू आल्या आल्या तिला असं. विराट गिल्टी होता. सुमनच्या समोर गुडघ्यावर बसला. मॉम, चुकलो. मी मान्य आहे. तेव्हा माझ्या डोक्यात फक्त राग होता. आणि मी 6 महिन्यांनी पिहूला डिवोर्स देऊन त्रिशाबरोबर. सुमन शॉक होत त्याच्याकडे बघतात. तो बोलायचा थांबतो. विराट, तू असा विचार करत होता? तर तोंडालाच हात लावतात. मॉम, ते आधी. तसा मी विचार केला होता. पण जेव्हापासून पिहूच्या प्रेमात पडलो, मी सगळं डोक्यातून काढून टाकलं. हो, काढणारच आता. तसंही तुला जे हवं होतं ते मिळालं आहे. सुमन रागातच बोलतात. मॉम, तुलाही वाटतं मी फक्त तुझ्यासाठीच एक्सेप्ट केलं? पिहूचं एक समजू शकतो. ती अजून ट्रस्ट करत नाही. पण तू तर करते ना? लुक ॲट माय आईज मॉम. तो सुमनचा चेहरा स्वतःकडे फिरवत बोलतो. सुमनचे डोळे भरून येतच असतात. मॉम, पिहूला त्रिशा आणि माझ्याबद्दल कळले. काय कसं काय आय डोंट नो. बट मला पूर्ण खात्री आहे हे सगळं त्रिशाचं काम आहे. तिनंच काहीतरी वेगळं सांगितले असणार. म्हणून मी तुला आधीच बोलले होते. मॉम, तिला आधी सांगितले असते तरी तिने माझ्यावर विश्वास ठेवला नसता. हो रे, पण आता तिला कुठल्या तोंडाने बोलू मी? ते माझ्यावर सोड. मी हँडल करतो. पहिले मला त्रिशाला बघायचंय. खूप अति होतंय आता. विराट, तू काही करणार नाहीये. तिच्याशी बोलायला सुद्धा जाऊ नकोस. मॉम, रिलॅक्स. पिहूची आठवण येते ना? सुमन रडत बोलतात. विराट हलका हसला. मॉम, मी ठीक आहे. काळजी करू नको. मी काय मजनूसारखं स्वतःला काही करणार नाहीये. आणि मला माहीत आहे ती फक्त माझीच आहे. गोल फिरून माझ्याकडेच येणार आहे. विराट, तू प्रेमाने घेऊन येणार आहेस. तिच्या इच्छेविरुद्ध काहीही नाही करणार. ऑलरेडी ती खूप हर्ट झाली आहे. मॉम, तू चांगलीच ओळखतेस मला. विराट हसत बोलू लागला. सुमनही हसतात. तू सुधारणार नाही आहेस. चल, मी निघतो. काम भरपूर आहे. आणि पिहूचं माझं टेन्शन घेऊ नको. विराट निघून जातो. सुमन विचारातच पडतात. विराट एवढा रिलॅक्स होत बोलतो. तुझी आई आहे किती आतून काळीज तुटतंय ना मला कळतंय. विराट गाडीत बसून डोळे झाकून मोठा श्वास घेतो. तो मोबाईल काढून पिहूचा फोटो बघत किस करतो. पिहू थोडा वेळ वेट केला असता तर. मला एक चान्स देऊ वाटला नाही का तुला? इतके दिवस माझ्यासोबत राहिली पण वाटलं नाही मला एकदा बोलून तू निर्णय घ्यायचा होता ना? तो ऑफिसमध्ये येतो. कामात लक्षच लागेना. सारखा पिहूचा चेहरा समोर येत होता. तो मोबाईल घेऊन फोन लावतो. पण तिचा स्विच ऑफ येत होता. त्याने घरच्या लँडलाईनवर लावला. रेवतीने फोन उचलला. हॅलो. विराटला काय बोलावं पहिले कळतच नाही. हॅलो आई, मी विराट. हां बोल. रेवती हसत बोलतात. कसे आहात सगळे? हो, आम्ही सगळे ठीक आहोत. तू आला का दिल्लीवरून? हो, कालच आलो. ते पिहूला? हो हो, देते हां. तिचा मोबाईल बंद पडला ना, 1 मिनिट. पिहू इकडे ये. पिहू वरूनच काय म्हणते. तिचा आवाज ऐकून विराटला बरे वाटते. पिहू खाली ये. काय करतेस? रेवती चिडूनच बोलते. आले. काय झालं? पिहू पण चिडूनच बोलते. विराटचा फोन आहे. हे ऐकून पिहू दचकतेच. अगं धर. रेवती हातात फोन देतात. पिहू वरवर हसत फोन कानाला लावते. पिहू. पिहू त्याचा आवाज ऐकून स्तब्धच होते. विराट परत बोलतो. पिहू, तू ऐकते ना? रेवती तिला इशारा करत बोल म्हणतात आणि निघून जातात. पिहू, मम्मी गेल्यावर तुम्ही फोन का केला ती तुटकच बोलते. त्याला वाईट वाटते. पण तो स्वतःला सावरतो. हाय, हाऊ आर यू? जिवंत आहे. काळजी करू नका. तुम्ही सोडलं तर मरणार नाही. पिहू, काय बोलतेस? ही कुठली पद्धत बोलायची? तो ओरडूनच बोलतो. मग काय बोलू? काय राहिलं आहे का बोलायला? आता माझं ऐक. काय? कुठल्या नात्याने तुमचा आणि माझा काही संबंध नाहीये. मी डिवोर्स पेपर आईना दिले आहेत बघा. हो, आणि मी ते फाडून टाकले. आता ही तू माझीच वाईफ आहे. विराट बोलतो. का? बाहेर एक, घरात एक. हवी आहे का तुम्हाला? काय उच्च विचार आहेत? पिहू, तो जोरातच ओरडतो. तोंड सांभाळून बोल. माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलतेस तू. हो, बरोबर बोलते मी. आणि परत मला फोन करून त्रास देऊ नका. असं म्हणून पिहू रागेने फोन ठेवून देते. तिचे रागेने डोळे भरले होते. तो रागेने समोरच्या चेअरला लाथ मारतो. ती चेअर जोरातच पडते. आवाज ऐकून मानव आत येतो. विराट, काय झालं? तो चाचरतच विचारतो. मानव, माझ्या आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर. हो, पण काय झालं एवढा का चिडला? तो चेअर नीट ठेवत बोलतो. मानव, मला एकट्याला सोड. जा. तो विंडोच्या बाहेर बघत बोलतो. मानवही निघून जातो. पिहूचं बोलणं त्याच्या मनालाच लागलं होतं. रागेने डोळे आग ओतत होते. करता नहीं क्यों तू मुझ पे यकीन? क्यों मेरे दिल की तू सुनता नहीं? तेरे बगैर कितना तन्हा सा हूँ. आलम ये दिल का तू समझे कभी. हे पता है तुझे ना जी सकूंगा बिन तेरे. फिर भी क्यों मुझसे जुदा? तू ही है मेरा जुनून. तू ही है दिल का सुकून. तू ही है जिसके बिना मैं जी ना सकूं. त्याने त्रिशाला फोन लावला.
विराटचा कॉल बघून त्रिशा उड्याच मारू लागली. तिने पटकन कॉल रिसीव्ह केला. हॅलो विराट. तो स्वतःला नॉर्मल करतो. हाय त्रिशा. हां बोल ना विराट. आज आठवण कसं काय माझी? मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझ्याशी? त्रिशा खुश होती. हो हो बोल ना. भेटून बोलू. हो हो नक्की. घरी ये. कोणीही नाही आहे. मॉम डॅड बाहेर गेलेत आणि ब्रो आज उशिरा येणार आहे. तो फोन ठेवून टाकतो. तो विचारतच पडतो. पिहूला असं काय सांगितलं असेल त्रिशाने? 7च्या आसपास विराट त्रिशाच्या घरी जातो. बेल वाजल्याने त्रिशा पटकन दार उघडते. विराट तिच्यावर नजर न टाकताच आत येतो. त्रिशा हसतच दार लावते. तो एक नजर घराकडे फिरवतो. त्रिशा त्याच्या जवळ येऊन बसते. हा बोल, काय बोलायचं आहे? तो तिच्याकडे बघून हसतो. लग्नाची मागणी घालायला आलोय. असं तुला ऐकायचं असेल तर हे आयुष्यभर ऐकू शकणार नाहीस तू. त्रिशा आवाज चढवतच बोलते. विराट, पिहूला तू डिवोर्स दिला आहे. मला माहीत आहे आणि तुला हे प्रोजेक्ट जर चालू ठेवायचं असेल ना, तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. विराट हसतो. विराट, मला माहीत आहे. हे तुझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. तू कधीच असं होऊ देणार नाही. म्हणून तर ब्रोने तुझ्याशी पार्टनरशिप केली आहे. त्याने नकार दिला तर हे प्रोजेक्ट तो कधीही थांबवू शकतो. तुझं डोकं कुठपर्यंत चालतं हे मला माहीत आहे. अशा पोकळ धमक्या देऊन काही फायदा नाही. मी हे बोलायला आलो नाही. त्रिशा त्याच्याकडे रागेने बघते. तू पिहूला काय म्हणालीस? तो नजर रोखूनच बघत बोलतो. मी काहीच बोलले नाही. विचार हवं तर. विराट उठतो. ओके. आता नीट ऐक माझं. पिहूवर प्रेम आहे. ती माझी लाईफ आहे. तुझ्यामुळे तिला काही त्रास झाला तर मी विसरून जाईल. आपण एक चांगले फ्रेंड होतो आधी. त्रिशा रागेने त्याचा कॉलर पकडत त्याच्या डोळ्यात बघते. विराट, तू 4-5 महिने तिला ओळखतो आणि मी 2 वर्ष तुझ्या मागे लागले आहे. तुला माझं प्रेम दिसलं नाही का? काय आहे तिच्यात? ते माझ्यात नाही. तिने 4 महिने एवढं काय दिलं? ती तुझ्या जवळ जरी आली ना, मी तिला सोडणार नाही. विराटने रागेने समोरचा ग्लासातलं पाणी तिच्या तोंडावर फेकलं. ती पटकन त्याची कॉलर सोडत तोंडावरचं पाणी पुसत त्याच्याकडे बघते. मी तुझी प्रॉपर्टी नाही एवढा तू हक्क दाखवायला. पिहूला तर आपल्या दोघांमध्ये आणायचंच नाही. यापुढे पिहूच्या आसपास जरी भटकली आणि तिच्याशी बोलायचा सुद्धा प्रयत्न केला तर बघ. आणि जरा शांत डोक्याने विचार कर. हे असे गेम्स खेळून पिहूला काहीतरी चुकीचं सांगून मी तुझा होणार नाहीये. मला जास्त बोलायला लावू नको त्रिशा. तुझ्या आईवडिलांचा तर विचार कर. नाव आहे तुमचं. हट्ट वस्तूंसाठी करायचा असतो आणि हे माझं लास्ट समजावणं आहे. यापुढे तू माझ्या आणि पिहूच्या लाईफमध्ये इंटरफेअर नाही करायचा. तर पुढचं मी काय करेन मलाच माहीत नाही. असं बोलून विराट रागेने दार उघडतो आणि वाऱ्याच्या गतीने निघून जातो. त्रिशाचे डोळे वाहू लागले. विराट, ती जोरातच ओरडत बोलते. विराट घरी येतो. त्रिशाने तर डोकं उठून ठेवलं आहे. तो स्वतःशीच बडबड करत होता आणि पिहूला माणसं का कळत नाहीत इतकी फूल असेल वाटलं नव्हतं. विराट पिहूला फोन लावतो. आता रिंग जात होती. तो खुश झाला. पिहू हॉलमध्ये गप्पा मारत होती. तिचा मोबाईल वाजल्याने तिचं लक्ष विराटचं नाव येत होते. ती बघूनच रागेने कट केला. त्याने परत लावला. तिचा फोन परत वाजला. मम्मी पप्पा तिच्याकडे बघू लागले. ती हसत परत कॉल कट करत कंपनीचं आहे म्हणाली. विराटच्या लक्षात येते. अजून पिहूने घरी काहीच सांगितलं नाही. सकाळी 9 वाजले तरी विराट खाली कसं काय आला नाही म्हणून सुमन रूममध्ये येतात. विराटला हाक मारतात. तो रूममध्ये पण नाही. गेला कुठे? मनी, विराट दिसला का? सकाळीच गाडी घेऊन गेलेत. सुमन विराटला कॉल करतात. हॅलो मॉम, कुठे आहेस? सकाळपासून दिसलाच नाही. नाश्ता न करताच गेलास आज? मी पुण्याला आलोय. काय? सुमन शॉक होताच. विराट, तू असं काही करणार नाहीये. परत ये घरी. काय म्हणतील 4-5 दिवस तर झाले येऊन आणि तू? मॉम, मी तिला घ्यायला नाही चाललो. फक्त बोलायचं आहे. ती कॉल रिसीव्ह करत नाही आहे. विराट, तू ऐकत का नाहीस? थोडा वेळ तर दे तिला. मॉम, कालचा एक दिवस कसा काढला मला माहीत आहे. ह्यासाठीच मी नजर चुकून आलो. तुला कळले असते तर ना तू मला जाऊ दिले नसते. विराट, ऐकत जा. तू परत घरी ये. तोपर्यंत विराटने फोन कट केला. 10 वाजेपर्यंत तो पुण्यात आला. पहिले तो हॉटेलमध्ये गेला. तेथेच त्याला 12 वाजले. भीमराव बँकेत, प्रांजल कॉलेज आणि घरात फक्त पिहू आणि रेवती होती. मम्मी, तू कुठे निघाली? रेवतीला आवरलेले बघून पिहूने विचारले. मी मावशीकडे जाऊन येते. सोनूला पाहुणे येणार आहेत बघायला. तू येते का? नको, जा. नंतर कधीतरी येईन सांग. अगं चल ना, आल्यापासून कुठेच गेली नाही. घरातच आहेस. मम्मी, तू होऊन ये आणि सोनूला घेऊन ये येताना. किती दिवस झाले भेटले नाही. ठीक आहे, बघू येत असेल तर घेऊन येते. मी येते 2-3 तासात. दार नीट लावून घे. रेवती जाता जाता तिला सूचना देऊन जातात. हो हो ग, लवकर ये. रेवती निघून जातात. पिहू जेवण करून टीव्ही लावून बघत बसली होती. जवळपास 1च्या दरम्यान बेल वाजली. पिहू विचार करतच उठली. आता कोण आले? तिने दार उघडले. समोर विराट. ती शॉकच होत त्याला बघत म्हणाली. विराटला तिला बघून चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. त्याने तिच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत भानावर आणले. पिहू, भानावर येत. तुम्ही काय करता इथे? ती कपाळावर आठ्या पाडून चिडतच बोलू लागली. तुला बघायला आलोय. तो गालात हसत तिचे गाल ओढतो. ती रागेने दार लावणार की तो हाताने दार पकडतो.
पिहू, हे तुझं जसं घर आहे ना, माझंही आहे. सरक, आत येऊ दे. तो तिचा हात पकडून आत येतो आणि दार लावतो. हे बघा, घरात कुणी नाहीये. पिहू थोडी दचकतच बोलते. त्याच्या मनात लड्डूच फुटत होते. आता नीट तरी बोलता येईल. घाबरते काय नसले तरी काय झालं? मी तुझा बॉयफ्रेंड नाहीये, हजबंड आहे. ती हात झटकून सोफ्यावर जाऊन बसते. तोही ब्लेझर काढून टाय लूज करतो आणि तिच्या शेजारी बसतो. ती उठून दुसऱ्या चेअरवर जाऊन बसते. पिहू, पाणी वगैरे विचारायची पद्धत आहे की नाही? मी काय नोकर नाही तुमची. आणि तुम्ही जबरदस्ती घुसून आला आहात आत. ती मोबाईल बघतच बोलली. नोकर नाही पण वाईफ आहेस ना? तो उठून तिच्या चेअरच्या जवळ जाऊन शेजारी बसत बोलला. हे बघा विराट देशमुख, बस झालं. प्लीज निघा आता. ती हात जोडूनच बोलते. अगं हात काय जोडते? तो तिचे हात हातात घेत बोलतो. मी जातो, पण मला भूक लागली आहे. सकाळी ट्रॅव्हल करून पहिले काम संपवलं, मग तसाच इकडे आलोय. फक्त ज्यूस घेतला आहे मी. तो उगाच नाटकी चेहरा करत बोलतो. ती हात काढत लांब राहा. सारखा हात लावायची गरज नाहीये. ती किचनमध्ये जाते. विराट हसत तिच्या मागे जातो. ती जेवण गरम करत होती. अर्धी नजर तिच्याकडेच होती. तो कधी काय करेल सांगता येत नव्हतं. विराट गालात हसत पॉकेटमध्ये हात घालत एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ येत होता. तसं तिचं हृदय 100च्या स्पीडने धडधडू लागलं. विराट तिला निहाळत होता. तिने लूज क्रॉप टॉप लाईट ऑरेंज कलरचा घातला होता. खाली ब्लँक प्लाझो घातली होती. मेकअपचा लवेशही नाही. केस क्लचरने वर फोल्ड केले होते. अर्धे खाली आले होते. एका हाताने केसाचा बटा मागे सरकवत होती. ती सारखी टॉप शोल्डर वर कर हे करत होती. तसंच काहीतरी चाललं होतं. विराट हसत तिच्या जवळ आला. ती थोडी बाजूला सरकत त्याला ताट वाढू लागली. विराटला तिला जवळ घेण्यासाठी हात पुढे घेतो तर ती दुसरीकडे जाते. चुकून बर्नीला त्याचा हात लागला आणि खाली पडली. उप्स सॉरी, तो क्यूट फेस करत म्हणाला. पिऊने रागाने बघितले. तुम्ही डायनिंगवर बसा. हो हो जातो, जस्ट चिल. तो बाहेर जाऊन बसला. तिने ताट आणलं. त्याने तिला बघून गोड स्माईल दिली. तिने त्याला इग्नोर केलं आणि वर निघून गेली. त्याचं जेवण झालं तरी ती अजून खाली आली नाही. शेवटी हाच वर आला. ती शांत खिडकीच्या बाहेर बघत उभी राहिली होती. डोळ्यातून पाण्याचे थेंब गालावर पडतच होते. तिला चाहूल लागली. तिने लगेच डोळे पुसून वळली. तुमचं जेवण झालं ना? जावा आता. पिहू, आपण शांतीने बोलू ना? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. फोनवर बोलणं समोरासमोर बोलण्यात खूप अंतर असते. हे बघा, तुमचा आणि माझा आता काहीच संबंध नाहीये आणि मला काही समजून घ्यायचं नाही. 6 महिन्यांसाठी राहायला जागा दिली. खूप खूप आभारी आहे मी तुमची. पिहू, तू काय बोलतेस? तुला माझं एकदा तरी ऐकून घ्यावं लागेल. तू चिडतच बोलतो. काय ऐकायचं आहे? तुमची आणि त्रिशाची ट्रिप कशी झाली हे सांगणार आहात का? व्हॉट? ती कधी आली माझ्याबरोबर? तुम्ही तर 6 महिन्यांनी तिच्याबरोबर लग्नसुद्धा करणार आहात. हे सगळं ठरलं असून का आला तिथे? त्यालाही आता पिहूचा राग येत होता. पण तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पिहू, बस आता. शांत हो. हे बघ, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. जावा. ती रागातच ओरडून बोलू लागली. पिहू, मला बोलू तरी दे. दात ओठ दाबतच मूठ आवळून तो बोलू लागला. कळत नाही का तुम्हाला? तो क्षणात तिच्या जवळ आला. तिच्या कमरेला एका हाताने पकडला आणि एका हाताने मागून केसांना पकडत उचलून तिच्या ओठावर ओठ ठेवले. 2 सेकंद पिहूला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याच्या ओठाचा चावा तिच्या ओठांना होऊ लागला, ती त्याला बाजूला करण्यासाठी दंडाला मारू लागली. पायही आपटतच होती, पण विराट काही हलता हलेना. त्याची पकड मजबूत असल्याने तिलाही तिचे ओठ वेगळे करता येत नव्हते. विराटचा सगळा राग तिच्या नाजूक ओठांवर निघत होता. काही क्षणांनी पिहूलाही त्याचा स्पर्श हवाहवासा वाटू लागला. तीही शांत होत त्याला साथ देऊ लागली. विराटला जाणवताच त्याने त्याची पकड लूज करत तिच्या केसांचा क्लच काढून केस मोकळे सोडले. केसांमधून त्याने हात फिरवू लागला. पिहूही त्याच्या स्पर्शात विघळून गेली. त्याचा हात तिच्या शोल्डरवर आल्यावर पिहूने घट्ट त्याचा शर्ट पकडला. त्याच्या लक्षात येताच तो भानावर येत तो बाजूला होऊन तिला मिठीत घेतलं. दोघांचे श्वास गरम झाले होते. पिहू घाबरून जोरजोरात श्वास घेऊ लागली. तिने त्याला घट्ट पकडलं होतं. तोही तिच्या केसांवरून हात फिरवत शांत करत होता. पिहू, रिलॅक्स, शांत हो. ती त्याच्या शर्टातच तिचा चेहरा लपवून रडू लागली. पिहू, इकडे बघ, रडू नको. सॉरी, खरंच मला कळलं नाही. त्याने एका हाताने तिच्या दंडाला पकडत थोडं बाजूला केलं. पिहू अजून हुंदके देतच रडू लागली. त्याने परत तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले. तिचा टॉप शोल्डरवरून खाली आला होता. तो त्याने नीट वर घेतला. त्यालाच गिल्टी वाटत होतं. शांत हो ना. त्याने तिचा चेहरा उंजळीत घेतला. पिहूची नजर खालीच होती. त्याने तिच्या ओठांवर नजर टाकली तर तिचे ओठ लालसर झाले होते. पिहू, सॉरी, इकडे बघ. चुकलो.
मी पण तू काही ऐकूनच घेत नाही. मला त्रिशाबरोबर लग्न करायचं होतं. असं म्हणताच तिने नजर वर करत त्याच्या डोळ्यात बघितलं. हो, माझं आणि त्रिशाचं लग्न ठरलं होतं. फक्त एक बिझनेस डील म्हणून. त्या व्यतिरिक्त आमच्यात काहीच नाहीये. मॉमला हे मान्य नव्हते आणि तिने हट्ट केला म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. लग्नानंतर मी 6 महिन्यांनी तुला डिव्होर्स देऊन परत त्रिशाबरोबर लग्न करून ती डील करणार होतो. ही डील तुम्हाला मिळाली नसती तर तुम्ही सोडणारच होता ना मला? नाही गं सोना, ऐकून तरी घे. ह्या 2 महिन्यात तुझं माझं आणि नातं इतकं बदलून गेलं आहे कसं ते मलाही कळत नाही. पिहू, तुला खरंच वाटतं मी आतापर्यंत जे काही तुझ्यासोबत वागत आलोय सगळं नाटक आहे? तिने नजर फिरवली. मला माहीत नाही तुमच्या मनात काय आहे आणि काय नाही. तू समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाही? त्रिशाचा आणि माझा काही संबंध नाहीये. तुला कधी दिसलं का मी तिच्याशी बोलताना? माझ्या समोर नाही तर मागे बोलतच असणार. हो पिहू, तो तिच्या कपाळाला पकडत जवळ ओढतो. वेडी आहेस का? मी काय सांगतो तुझं एक वेगळंच. तो आवाज चढवतच बोलतो. पिहू दचकून डोळे घट्ट बंद करते. पिहू, माझ्या लाईफमध्ये तुझ्या आधी कोणीही मुलगी नव्हती. तू पहिलीच मुलगी आहे. ती माझ्या इतक्या जवळ आहे आणि शेवटपर्यंत तूच राहणार. आय लव्ह यू पिहू. तो तिच्या कानाजवळ येऊन हळूच बोलतो. पिहू डोळे उघडून ब्लँक होत त्याच्याकडे बघते. तुझ्या व्यतिरिक्त मी कोणालाही माझ्या हृदयात स्थान देणार नाही. तो तिला मिठीत घेतो. माहीत आहे तू अजूनही हे सगळं खोटं मानत असेल, पण माझ्या फिलिंग खऱ्या आहेत आणि मला घाईसुद्धा नाही. तू कधीही तुझं उत्तर दे. मी आयुष्यभर तुझी वाट बघेल. असं म्हणत तो तिचा चेहरा वर करत कपाळावर किस करतो. पिहू रागेने त्याला ढकलते आणि बाथरूममध्ये जाते. तो दार वाजवतो. पिहू, ओपन द डोर. पिहू चिडूनच बोलते. आता मला काहीच कळत नाही. तुम्ही जावा. ठीक आहे, मी जातो. पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. एकदा बाहेर ये. एकदाच. मी खाली आहे. ये दार लावून घे. पिहू थोड्या वेळाने फ्रेश होऊन बाहेर येत खाली येते. तो तिच्याजवळ येत तिचा हात पकडून सोफ्यावर बसवतो आणि तिला पाणी देतो. पिहू पाणी पिते. तो ग्लास बाजूला ठेवून तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी चाललो, काळजी घे. ती रागेने एक लूक देते. ती उठून दार उघडते आणि हाताने इशारा करत जा म्हणते. तो गालात हसत ब्लेझर घालत घेऊन दारापर्यंत जातो. परत वळून तिला पटकन हक करतो. सॉरी, सॉरी, सॉरी असं म्हणत तिच्या गालावर किस करतो. विराट, ती जोरात ढकलते. तो हसतच तिला हात बाय माय एंजल म्हणून आय लव्ह यू तो फ्लँक किस देत तिला म्हणतो. पिहू जोरातच दार लावते. तिला त्याचं बोलणं ऐकून पोटात बटरफ्लाय उडत होते. रागही येत होता. मनही चलबिचल होत होते. तिला तिचंच कळत नव्हते. विराटचा स्पर्श तिला आवडूही लागला होता. विराट आज एवढा खुश होता. आज फायनली त्याने त्याच्या फिलिंग्स पिहूला सांगितले. रिमझिम पाऊस पडत होता. छान गार वारा त्याच्यासोबत आज पूर्ण निसर्ग त्याच्याबरोबर आनंद साजरा करत होता असल्याचं भासत होते त्याला. त्याने FM लावला तर त्याच्यावरती गाणी सुरू होते. दर्द मुबारक इश्क मुबारक, दर्द मुबारक इश्क मुबारक, तेरी बारिशे भिगाए मुझे तेरी हवाई, बहाए मुझे पाव तले तेरे. विराट ग्लास ओपन करून एक हात बाहेर काढून पावसाचे थेंब त्याच्या तोंडावर घेऊन हसू लागला. त्या थेंबांमध्ये जणू पिहूचा सहवास होता. रात्री 9च्या दरम्यान तो घरी आला. त्याचा मूड एकदम रिलॅक्स झाला होता. सुमन तो आल्यावर रूममध्ये येतात. विराट, काय गरज होती जायची? त्या ओरडूनच बोलतात. मॉम, तिला फक्त मी बोलायला गेलो होतो. तिचा गैरसमज झाला होता. तेच बोलायचं होते. अरे पण अजून तिने घरी कोणाला सांगितले नाही. मी ती शांत झाल्यावर बोलणारच होते. तू असं अचानक गेल्यावर काय म्हणतील? मॉम, कोणीही नव्हतं घरी. काय? आणि तू तिला ओढून चिडून तर बोलला नाहीस ना? खरं सांग विराट, तू काय बोलला? तू आणि शांतीने बोलणार? शक्यच नाही. त्याला किस आठवून तो गालातल्या गालात हसतो. अरे हसतो काय? काय बोलला तिला अजून? काहीतरी वाढवून ठेवलं असणार. तू सुमन चिडतच बोलतात. काही नाही मॉम, तू पण ना. तो नजर चोरूनच फ्रेश होण्यासाठी निघून जातो. अरे सांग ना, पिहू काय बोलली? चिडली का अजून? तो काहीच बोलत नाही. म्हणून सुमन पण निघून जातात. तो मिररमध्ये स्वतःला बघून हसतच असतो. त्याने शर्ट काढला. त्याची नजर गळ्याच्या खाली गेली. पिहूचे नेल्स लागले होते. आज पिहू काही न बोलून ती त्याच्या प्रेमात विरघळली होती. हे विराटला लक्षात आले. पिहू, तूही माझ्या प्रेमात पडली आहे. पण राग काही कमी होईना आणि विराटला सोप्या गोष्टी करायला मजा येत नाही. मी तुला माझ्या प्रेमानेच जिंकणार. विराट हसत स्वतःशीच बोलू लागला. तो फ्रेश होऊन तिला फोन लावतो. इकडे पिहू त्याचाच विचार करत बसली होती. त्याचा फोन बघून तिने कटच केला. त्यालाही समजलं ही फोन उचलणार नाही. त्याने तिच्या मम्मीला कॉल लावला. हॅलो आई. हां बोल. पिहू फोन उचलत नाहीये, कट करते. तिला थोडं सांगा समजावून. तो हसू दाबतच बोलतो. रेवती भीमरावांकडे बघत, काय झालं? पिहू का फोन उचलत नाही? मी दिल्लीला तिला घेऊन गेलो नाही म्हणून खूप चिडली आहे. तेव्हापासून रुसून बसली आहे.
हो का? म्हणून अशी आली का? तो नाटकी चेहरा करत म्हणू लागला. "तू काळजी करू नको, मी सांगते आणि ती करेल कॉल तुला थोड्या वेळाने." "हो, हो." तो हसतच फोन ठेवून देतो. "सॉरी आई, पण पिहूला मनवण्यासाठी थोडंफार खोटं बोलावं लागतं." तो स्वतःशीच पुटपुटतो. "काय झालं?" भीमराव विचारतात. "काही नाही हो. पिहू रुसून आली इकडे, विराटने सांगितले. तिला दिल्लीला जायचे होते. उगाच आपण टेन्शन घेत होतो. आल्यापासून तिचा चेहरा का उतरला?" रेवती हसत बोलतात. भीमरावांनाही बरे वाटते. दुसरं काही कारण नाही म्हणून. आल्यापासून ते पिहूला विचारणार होते, पण ती स्वतःहून सांगायची वाट बघत होते. पण निघालं छोटंसं कारण, म्हणून दोघेही रिलॅक्स होतात. पिहू आणि प्रांजल दोघी बोलत बसल्या होत्या. प्रांजलची बडबड चालू होती. पिहूला तरी काय सांगते ते कानाला ऐकूच येत नव्हते. तिला फक्त विराट हे बोलत कानात घुमत होते त्याचे शब्द. रेवती रूममध्ये येतात. प्रांजू आल्यापासून तोंड चालू आहे. जा अभ्यास कर. काय ग मम्मी? जा बोलले ना. प्रांजल चिडूनच तिच्या रूममध्ये जाते. मम्मी बसली होती ना. तू विराटला फोन कर. एवढं काय रुसायचं? काम करायला गेला होता तो. तिथे फिरायला नाही. एवढं चिडायला. पिहूला काहीच कळत नव्हतं. मम्मी काय बोलतेस? मला विराटचा फोन आला होता. त्याने सगळं सांगितलं. काय? पिहू शॉक होतच बोलते. मम्मी तू त्याचं ऐकून मला बोलते? अगं अजून काय आहे? कारण आल्यापासून बघतोय आम्ही दोघं तुझा चेहरा पडलाय. पण तू सांगेल म्हणून शांत बसलो होतो. पण आज विराटने सांगितले. मग कळालं. मम्मी मला झोप आली आहे. जा तू. पण झोप. पिहू हट्टीपणा करू नको. पहिले फोन कर बाळा. ऐकून तरी घे काय म्हणतोय. कुठल्या नवरा बायकोमध्ये भांडण होत नाहीत. मग असं रुसून यायचं का? आणि आता फोन उचलत नाही. रेवती फोन घेऊन तिला फोन लाव म्हणतात. पिहूलाही आता नाईलाज असतो. ती फोन लावते. विराट एका रिंगमध्येच फोन उचलतो. हॅलो डिअर वाईफ. पिहू शांतच असते. रेवती तिच्याकडे बघत बसतात. पिहू मोबाईल काढून मम्मी तुला बोलायचं आहे का? नाही ग. मग जा जाऊन झोप. आता नजर ठेवणार आहेस का माझ्यावर? रेवती तिच्या दंडाला मारत निघून जातात. पिहू परत कानाला मोबाईल लावते. काय हो किती खोटं बोलता? मी तुझ्यासाठी खोटं बोललो आणि ते वर्क झालं. मला माहीत आहे तू कोणाला नाही पण तुझ्या आईला घाबरते आणि मला पण घाबरते. तुम्हाला कोण बोललं मी तुम्हाला घाबरते? ओ खूपच राग येतोय. तो गॅलरीत जाऊन थांबतो. घुंगरू वाजवतो. पिहूला आवाज आल्याने ती खिडकीकडे बघते. तुम्ही माझं व्हीलचेन चोरून गेलात? विराट जोरात हसतो आणि त्या व्हीलचेनला किस करत तू चोरलेलं चालतं. मग मी मागे का पडू? मी काय चोरले? सगळं सामान तर नीट ठेवले. एकही साडी दागिने मी काही घेतलं नाही. सगळं तसंच आहे. हे असं म्हणता म्हणून मी काहीच मागत नाही. विराट कपाळालाच हात मारतो. पिहू मी ते बोलत नाही. तू माझं हार्ट चोरलं ते मला परत दे. काय? तुम्ही हे फिल्मी डायलॉग मारायचे बंद करा. काय करत होती? माझाच विचार करत असशील. आज एवढा खास दिवस होता ना आपल्यासाठी. काय? तिला कळालंच नाही. आज आपण फर्स्ट किस केलं, मग आपल्यासाठी तो मोमेंट खासच असणार. पिहूला काय बोलावं कळतच नव्हते. चेहऱ्यावर लाजेची लाली पसरत होती. तू ब्लश करतेस ना? पिहू स्वतःला सावरत. ते मी, ते तुम्ही स्वतः. ती पुढचं बोलायचंच थांबली. मी स्वतः काय? काही नाही. ती फोन ठेवणार की तो तिला थांबवत. पिहू लिसन. तू फोन कट केला तर मी सरळ आईला कॉल करणार आहे. काय वेड लागला आहे का? माझ्या घरच्यांना का त्रास देत आहेत? त्यांना नाही गं, तुला देतोय. विराट हसत फोन कट करून व्हिडिओ कॉल करतो. ती फोन उचलून दुसरीकडे चेहरा फिरवते. पिहू बघ ना माझ्याकडे. ती मानेनेच नाही म्हणते. तो मोबाईल समोर धरून सोफ्यावर आडवा होतो. पिहू झोप पण मी मोबाईल चालूच ठेव. कशाला? तिने त्याच्याकडे बघितले. तुला बघत झोपायचंय मला. तो गालात हसून बोलतो. गुड नाईट किस तर तू देणार नाही. मी देतो असं म्हणत तो मोबाईलवर किस करतो. पिहू मोबाईल समोर ठेवून पाठ करून ब्लँकेट ओढून झोपून टाकते. तो हसतच तिला बघत कधी झोप लागते त्यालाच कळत नाही. विराटला कामामुळे 2 दिवस पिहूशी बोलताच आलं नाही. इतके दिवस पिहूच्या टेन्शनमध्ये कामाकडं लक्षच लागत नव्हतं. जसं तिच्याशी बोलून आला तेव्हापासून त्याचं मन शांत होऊन कामाकडे वळलं आणि पिहू कधी फोन करणार त्यालाही ते माहीत होतं. रात्री यायला उशीर होत होता. पिहू पण झोपली असेल म्हणून तो करतच नव्हता. इकडे पिहूला राग येत होता. एक दिवस नाटकं केली, परत त्यानंतर फोनसुद्धा केला नाही. काय खरं काय खोटं कळतच नाही. पण हेही तिला कळत होते. त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. तिने स्वतः बघितलं होतं. आई, नमनचा कॉल आला होता. 2 दिवसांनी येणार आहे, विराट बोलतो. रोहिणी, सुमन विराटकडे बघतात. कसं काय? तो 2 महिन्यांनी येणार होता, रोहिणी हसत बोलतात. हो, त्याला सरप्राईज द्यायचे होते. रोहिणीच्या डोळ्यातून अश्रूच येतात. 2 वर्ष झाले तो न्यूयॉर्कला होता. सुमनचे डोळे पाणवले.
ताई, सुमनने खांद्यावर हात ठेवत सहारा दिला. रोहिणी हसत, सुमन किती त्रास दिला जायचा गा, म्हणून स्वतःच्या मनाला समजावलं. माझं मलाच. हो हो ताई. विराट जवळ येतो. आई, तो स्टडीसाठी गेला होता. हो, पण आता परत नाही कुठे पाठवणार. दामोदर आणि विराट हसतात. विराट आज लवकर आला होता. तो रूममध्ये येऊन पिहूला कॉल केला. 2-3 वेळा कॉल केल्यानंतर तिने उचलला. तसा त्याने मेसेज केला. मग गुपचूप फोन उचलला. काय धमकी दिल्याशिवाय फोन उचलू वाटत नाही का? तो हसतच बोलू लागला. थोडा वेळ ती काहीच बोलली नाही. तुम्ही का करताय? मला खरंच यायची इच्छा नाहीये. ती शांत गंभीर होतच बोलली. पिहू, मी ये बोललो का? कधीही ये. माझं काहीच म्हणणं नाहीये. मला जसा वेळ मिळेल मी येत जाईल तुला भेटायला. तुम्ही सुद्धा यायचं नाही इकडे. ती चिडूनच बोलली. वाय? आता तुझी आठवण आली तर? मी तुझ्याकडे येणार नाही ना? तुम्ही फोन कशाला केला? 2 दिवस फोन नव्हता तर बरं वाटत होते. ती हलका हसून बोलते. कामात बिझी होतो. दियाच्या लग्नाची तारीख पण जवळ आलीये. पिहू विसरलेली आता तिच्या लक्षात येते. हो, तिचं लग्न आहे ना? झाली तयारी? कशी होणार तयारी? घरची मोठी सून गायब आहे. विराट रुबाबदारपणेच बोलतो. पिहू हलकं लाजून स्वतःला सावरते. आता नाहीये. दुसरी सून तयारच आहे. तिला बोलवा. विराट राग गिळत शांत होतो. पिहू, लास्ट टाइम रागाचे परिणाम विसरली का? पिहू तोंडालाच हात लावते. तिला आठवून पोटात गोळाच येतो. तो हसत. आठवलं वाटतं. हात काढ ओठावरून. मी तिथे नाहीये. पिहू पटकन हात काढते. ते मला झोप आली. मी फोन ठेवून पटकन लाजून ब्लँकेट ओढून घेते. विराट मोबाईल बघत हसतो. कसं गं पिहू, किती लाजतेस? तो लॅपटॉप बंद करून आडवा होत तिचा फोटो बघत झोपी गेला. रेवतीला सुमनचा फोन येतो. दियाचं लग्न आहे. हो का? पिहू काहीच बोलली नाही. लक्षात नसेल. राहू दे गं. तिला पाठवते. नाही नाही, नको, काही नाही. फोन नाही केला. राहू देत. किती दिवस राहायचे तितके दिवस तिला राहू देत. ते मी इन्व्हिटेशन कार्ड भावाकडे पाठवत होते. मला जमणार नाही यायला. राग मानून घेऊ नको हं. नाही गं, त्यात तुझं यायला हवं असे थोडंच आहे का? पण पिहू काय करते? ठीक आहे ना? हो ठीक आहे. विराटचा फोन आला होता मला. हो का? काय म्हणत होता? सुमन दचकतच विचारतात. दोघांचं काहीतरी बिनसलं त्यामुळे पिहू रुसली आहे. तेवढंच बोलला. हो का? विराट मॉमकडून सॉरी म्हणते. आता दोघांमध्ये मी पण बोलू शकत नाही ना? सुमन वरवर हसतात. नाही गं, सॉरी काय त्यात? आता नवरा बायको मध्ये आपण काय बोलायचं? तरी मी पिहूला समजावून सांगते. तुमच्याबरोबर घेऊन ये लग्नाला पिहूला. हो हो चालेल. सुमन फोन ठेवून विचार करत बसतात. पिहू, सुमनचा फोन आला होता. दियाचं लग्न आहे. तू काही बोलली नाही मला? रेवती तिला दूध देत म्हणते. माझ्या लक्षातून गेलं गं. काल ते बोलल्यावर लक्षात आले. पिहू नाश्ता करतच बोलली. रेवती खाताना काय विचार करत बसते. विसरली असेल तू पण. अहो, घरचं लग्न आणि इथे काय म्हणत असतील सगळे. सुमन ते असाच फोन केला नाही. ती काही बोलली नाही. पण इनडायरेक्टली तिला हेच बोलायचं होतं. पिहू रागेने प्लेट ढकलून निघून जाते. तुम्हाला पण माझा त्रास होतोय आता? असं बोलत ती वर निघून गेली. पिहू, पिहू, भीमराव हाक मारत होते. तिने काहीच उत्तर दिले नाही. रेवती, काय हे? 5-6 दिवस आली तर तुझं लगेच चालू पाठवायची घाई असते तुला. अहो, मी रेवतीला पण वाईट वाटते. हे बघ रेवती, मला वाटत नाही की छोटीशी गोष्ट असेल. पण तू चांगली ओळखते पिहूला. ती असं कुठल्याही गोष्टीसाठी रुसत नाही. तिला काही हवं असेल तर ती पटकन मागतही नाही. आणि विराटलाही सांगायचं नाही. आपल्याला हे कळून येते. दोघांना त्यांच्या पद्धतीने हँडल करू देत. उगाच तिला फोर्स करू नको. जेव्हा स्वतःहून पिहूला सांगायचे असेल तरच आपण मध्ये पडायचे. विराट आला होता इथे. रेवती शॉक होत विचारतात. कधी? मी दुपारी लंच टाईममध्ये आलो होतो. तूही नव्हती. पिहू एकटी असेल म्हणून आलो होतो. घरी जेवण करून जावे म्हटलं. बाहेर विराटची कार होती. पिहू काहीच काय बोलली नाही. तुम्ही विराटशी बोलला? नाही. मी आत आलो नाही. दोघांना वेळ द्यावा म्हणून मी परत निघून गेलो. तिला काही विचारू नको. दोघांची लाईफ आहे. मध्ये पडू नको. पिहूला जेव्हा सांगायचं तेव्हा सांगू दे. मी सुमनताईंना लग्न झालं की बोलणार आहे. उगाच आपल्यामुळे त्यांचं फंक्शन स्पॉईल व्हायला नको. कारण आपल्यालाही माहीत नाही. पण विराट एवढे एफर्ट्स घेतोय पिहूसाठी. मग आपणही त्याला एक संधी द्यायला हवी. जा आता तिला बोलून आण. रेवती रूममध्ये येतात. पिहू बेडवर पडून रडत होती. पिहू, रेवती तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात. पिहू हात झटकते. मम्मी जा. मला कोणाशीच बोलायचं नाहीये. कोणी समजून घेत नाही. फक्त आपले निर्णय थोपतात. आणि मी फक्त हा म्हणायचे. माझ्या मनाचा कोणी विचार करत नाही. 4 दिवस मी तुला जड झाली. लगेच पाठवायची घाई झाली. पिहू नाही रे बाळा. काही काय बोलते? उठून बस. पिहू उठून बसते. तुला मी नाही पाठवणार कुठे. बस. तुझी इच्छा नाही ना आता जायची? नको जाऊ. लग्नाला पण आमच्यासोबत ये आणि आमच्यासोबत परत घरी ये. पण तू असायला हवी. तुझ्याबरोबर त्यांचं नातं जोडलं आहे. तूच जर नसली तर लोक किती प्रश्न करतील.
पिहू काही न बोलता आईच्या कुशीत शिरते. रेवतीने तिला कसंबसं लग्नाला यायला तयार केलं. आज नमन येणार म्हणून रोहिणीची तयारी चालली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसाडून वाहत होता. विराट त्याला एअरपोर्टला घ्यायला गेला होता. गाडीचा आवाज आल्यावर रोहिणी ताट घेऊन दारातच आली. नमन विराट दारात येऊन थांबले. रोहिणी तर डोळे भरून त्यालाच बघत तिने त्याचं औक्षण केलं. नमन रोहिणीला बघून हलका हसून हक करतो. रोहिणी घट्ट मिठी करते. विराट नमनच्या पाठीवरून हात फिरवत आत येतो. नमन रोहिणीला सोडून सुमनच्याच गळ्यात पडतो. मॉम, आय मिस यू. रोहिणीला वाईट वाटते. ती तसं न दाखवता बाजूला येते. नमन, मी पण आहे इथे, दामोदर हात करून बोलतात. नमन हसून दामोदरला हक करतो. ब्रो. विरा पळतच येते. नमन तिला पकडत गोल गोल फिरवतो. दोघांचा गोंधळ बघून सगळे हसत असतात. सुमन रोहिणी शेजारी येते. ताई, घर किती भरल्यासारखं वाटतंय ना? रोहिणी हसत हो बोलते. थोड्या वेळाने सुधा, रमेश, दिया पण येतात. सगळ्यांचा गोंधळ कल्ला चालूच होतो. मॉम, वहिनी कुठे आहे? नमन सगळीकडे नजर फिरवत सुमनला विचारतो. माहेरी गेली आहे. सुमन विराटकडे बघत बोलतात. काय दादा, मला वहिनीला भेटायचं होतं. तो चेहरा पाडत बोलतो. नमन, चल फ्रेश हो. रोहिणी डोक्यावरून हात फिरवत बोलतात. नमन काही न बोलता निघून जातो. रोहिणीला इन्सल्टिंग वाटत होते. सगळे तिच्याकडे बघून आपापल्या कामाला लागतात. विराट जवळ येऊन रोहिणीच्या खांद्यावर हात ठेवून सहारा देतो. आई, थोडा वेळ दे. अजून लहान आहे, कळत नाही. रोहिणी डोळ्याच्या कडा पुसत होते. ते नमनच्या रूममध्ये येतात. नमन हा ड्रेस घाल. तो बाथ घेऊन नुकताच आला होता. त्याने हातातून ड्रेस घेतला आणि घालून आला. रोहिणी टॉवेल घेऊन त्याचं डोकं पुसायला जाते. आई, मी करतो, लहान नाहीये मी. तो चिडूनच बोलतो. हो, तू लहान नाहीये, पण माझ्यासाठी तू माझं बाळच आहे. असं म्हणत ती जबरदस्तीचं चेअरवर बसत त्याचं डोकं पुसते. किती मिस करत होते तुला, तर माझा जीव आहे तुझ्यामध्ये. असं लांब ठेवून जीव किती जळत होता माझं मला माहीत. रोहिणी कंठ दाटून बोलते. मी पण खूप मिस करत होतो. नमन रोहिणीला हाताचा विळखा घालत बोलतो. रोहिणी त्याच्या कपाळाला अलगद ओठ ठेवतात. आई. रोहिणी त्याचा चेहरा वर करत, हां, बोल बाळा. तू माझ्यावर जशी निस्वार्थी प्रेम करते ना, तसंच दादावर का करत नाही? त्याच्या प्रश्नाने ती थक्क होऊन बघतच राहते. नमन तिचा हात काढून उभा राहतो. नमन, मी सगळं तुझ्यासाठीच करते ना. आई. मॉम कधी तिघांमध्ये फरक करत नाही, तू एकटी करते. तो आवाज चढूनच बोलतो. नमन. रोहिणी जोरातच ओरडतात. तो शांत होत आवरायला लागतो. रोहिणी जवळ येते. नमन, माझ्यासाठी तू महत्त्वाचा आहे. मुलाचं काय दुःख असते ना, मला माहीत आहे. 15 वर्ष मी वाट बघितली आहे ह्या सुखासाठी. मग तुझ्या भविष्याचा विचार मी करणार नाही तर कोण करणार? राब राब राबायचं दादाने, आणि तू सगळं माझ्या नावाने कर म्हणून दादाला हट्ट करायचा. आणि दादा एकही प्रश्न न करता सगळं माझ्या आणि विराच्या नावावर करतो. कधी स्वतःसाठी काय केलं का त्यानं? विराट जरी मोठा असला तरी पहिला हक्क तुझाच आहे यावर. आई, मला हेच कळत नाही. माझं तुझं का करते तू? तुझा असा स्वभाव मला पटत नाही. तो मोबाईल घेऊन दारापर्यंत येत. आई, तुला काय वाटतं? दादाला तुझं मन कळत नाही का? सगळं कळतं त्याला. पण तो घर तुटू नये. लहानपणी जीव लावला तू त्याच्यामुळे. तो कधी तुला दुखवत नाही. तो बोलून ताडकन रूममधून निघून जातो. नमन, तुला आता कळणार नाही. मी हे का करते? हे सगळं तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी करतेय मी. असं कळत नाही का तुला? रोहिणी स्वतःशीच बोलतात. बाबा, दियाचं लग्न आपण लोणावळ्याच्या रिसॉर्टमध्ये करू. अरे, छान आयडिया आहे विराट. दामोदर हसत बोलतात. नमन विराटच्या मागून येऊन गळ्यात हात घालत, बिझनेसविषयी बोलत असाल तर सांगा, मी निघून जातो. तो नाटकी चेहरा करत म्हणतो. विराट, दामोदर हसतात. नाही. ये रे. विराट हात मागे करून त्याला पुढे घेतो. नमन त्याच्या चेअरच्या कोपऱ्यावर बसतो. दियाच्या लग्नाविषयी बोलत होतो. वा, काय काय ठरलं? मग नमन एक्सायटेड होऊन बोलला. विराट, दामोदर नमनला लग्नाविषयी कसं करायचं सगळं सांगतो. थोडा वेळ गप्पा मारून दोघे रूमकडे जायला निघतात. दादा, रिषभ आला नाही मला भेटायला का? आणि मोबाईल पण स्विच ऑफ आहे. माझ्याकडे आहे त्याचा मोबाईल. गेले 3 महिने मोबाईल बंद ठेवला मी. नमन शॉक होत. काय? विराट नजर रोखून बघतो. ते दादा, देऊन टाक मोबाईल. असं करतात का? तो चाचरत बोलतो. विराट 2 पावलं जवळ येत. तुमच्या दोघांची सगळी नाटकं मला माहीत आहेत. दादा प्लीज, किती पनिशमेंट असते ती? थोडी दया कर ना. तो विनवणीच्या स्वरात बोलतो. मोबाईल काढून घेतला आहे म्हणून सुधारला आहे. नाहीतर वाईट मित्रांच्या नादी लागून काय काय केलं असतं कळलं सुद्धा नसतं. तुला सगळं कळायलाच हवं. हो रे दादा, आता नाही परत वागणार. मध्ये थोडा भरकटला होता. तुझ्यासारखा दादा असल्यावर कोण नाही सुधारणार? नमन हसत त्याच्या गळ्यात हात घालतो. विराट रागाने बघत, हात काढ. नमन लगेच दात काढतो. झालं का? रिषभची साईड घेऊन. दादा प्लीज ना. नमन,
आजच आलाय म्हणून तुला मी काही बोलत नाही, याचा गैरफायदा घ्यायचा नाही. नमन शांत होतो. जा जाऊन झोप, दमला आहेस, विराट बोलून रूममध्ये वळतो. नमन मागे येत, दादा दादा ऐक ना. विराट रागेने लूक देत लॅपटॉप घेऊन गॅलरीत जातो. अरे दादा, वहिनीला व्हिडिओ कॉल लाव, मला बोलायचं आहे. नमन त्याच्या शेजारी बसत बोलतो. आता? हो, हातातल्या वॉचकडे बघत बोलतो. दादा, फक्त 11 वाजलेत. काय तू पण? त्याने व्हिडिओ कॉल लावला. तुम्ही फोन करताना टाइम का बघत नाही? त्रास द्यायचा असेल तर असाच द्यायचा का? पिहू ओरडूनच विराटला बोलली. तिला फक्त विराटचा चेहरा दिसत होता. तिला कळलंच नाही. नमन शॉक होत विराटकडे बघतो. सगळ्यांना ओरडणारा वहिनीच्या बोलण्या खातो. तो हसतच तोंडातच पुटपुटत बोलतो. विराटने त्याला एक लुक दिला तसा तो शांत झाला. पिहू झोपली नव्हती ना? मग? हां, हळू बोलतो. रागाने बघतच तिला बोलतो. ती बोलणार की नमनने डोकावलं. हाय वहिनी, तो हात करत बोलला. पिहू त्याला बघतच भीतीने आवांडा घेते. तिला कोण आहे लक्षातच येत नाही. ती एक नजर विराटकडे, एक नजर नमनकडे बघते. तिच्या चेहऱ्यावरून कळत होते ती पूर्ण ब्लँक झाली आहे. पिहू, नमन आहे, आजच आलाय. पिहूने फक्त फोटो बघितले होते म्हणून एवढं तिच्या लक्षात आलं नाही. ती हलकी स्माईल देत, कधी आलात? मी सकाळीच आलो. तू कशी आहे वहिनी? आणि हे काय? अहो जाओ, नको मला एकेरी शब्दात बोलव. नमन हसत बोलतो. पिहू हसते. ठीक आहे. नमन गप्पा मारत होता. पिहू हसून त्याच्याशी बोलत होती. विराट शांत ऐकत, एक नजर लॅपटॉपवर, एक नजर पिहूकडे होती. विराटचं तिच्या खळीकडे लक्ष जाते. त्याच्याही चेहऱ्यावर स्माईल येते. खूप दिवसांनी तिचं निरागस हसणं बघितलंच नव्हतं. वहिनी, कधी येणार? तू मला भेटायचं आहे, तो नाटकी चेहरा करत बोलतो. पिहू विराटकडे बघते. ते मी तिला काय बोलायचं कळत नव्हतं. नमन जा आता, खूप बोलला, जाऊन झोप. तुला पण बोलायचं ते सांग ना. मी कबाबमध्ये हड्डी नाही बनत. तो पिहूला बाय करून निघून जातो. पिहू त्याच्याकडे बघते. मी फोन ठेवते. तो गालात हसत बोलतो. काय? आणि आता घाबरत नाही वाटतं मला. आवाज चांगलाच चढलाय. तो भुवईत आणून विचारतो. ती नाक मुरडते. चांगलं आहे. आता हक दाखवून चिडते. असंच आयुष्यभर हक दाखव. तो हसत बोलतो. मला झोप आली आहे. तुमचं काय 12-1 वाजेपर्यंत लॅपटॉपसमोर बसता. आता तू नाही तर त्याचीच साथ आहे. तो मोबाईल थोडं जवळ घेत बोलतो. पिहू चेहरा फिरवते. एकदा मला हसून दाखव ना. तो लाडात येत बोलतो. ती मानेनेच नाही म्हणून मोबाईल समोर ठेवून आडवी होते. पिहू, मी येऊ का उद्या? गालावर जी खळी पडली ना, आता त्याला ती किस करायची इच्छा होत होती. ती दचकूनच उठून बसते. तुम्ही? तुम्ही परत? नाही नाही. ती बोलायचं थांबते. मी परत? पुढे बोल. पिहू लाजून इकडे तिकडे बघते. ठीक आहे, नको हसू. पण मोबाईल बंद करू नको. तो आपोआप बंद होणार आहे. बॅटरी लो आहे. ती हसतच बोलते. विराट हसतो. शेवटी तिच्या मनात नव्हते तरी हसली आणि खळी पडली. वेडी. मग चार्जर नावाचा प्रकार असतो ते लाव. नाही लावणार मी. पिहू पटकन चार्जर लाव, नाही तर आता निघेल इथून पुण्याला. तो गंभीर होतच बोलतो. लावते. ती पटकन चार्जर लावते. गुड. तुम्ही मला ब्लॅकमेल करता? ती चिडून म्हणाली. प्रेमामध्ये सगळं माफ असते पिहू. ती काही न बोलता ब्लँकेट ओढून झोपून टाकते. इकडे लग्नाची तयारी चालूच असते. 3 दिवस आधी सगळे रिसॉर्टला जाणार होते. सगळे फंक्शन तिथेच होणार होते. विराटने मुद्दाम लग्न लोणावळ्याला ठरवले होते. कारण पिहूची इच्छा नसताना तिला यावे लागले असते या घरात. तिने तिच्या इच्छेविरोधी येऊ नये म्हणून त्याने हे सगळं केले होते. सुमनने सगळ्यांना सांगितले होते. रेवतीची तब्येत बरी नाही म्हणून पिहू डायरेक्ट लोणावळ्यालाच येणार आहे. रोहिणी तर शॉकच असते. पिहू येणार आहे म्हणून. ती त्रिशाला कॉल करते. हॅलो त्रिशा, काय कुठे गायब झाली? असंच जर राहिलं मग विराट पिहूला म्हणून घरी आणेल आणि बघ तू. बस मग. तसं काही नाही होणार. त्रिशा फुल जोशमध्ये आक्रोशमध्ये म्हणते. असं काय करणार आहे तू? आणि आता ह्यापुढे मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही. का? अचानक काय झालं? नमनला जर कळलं ना, जेवढं बोलतो तेवढं पण बोलायचं सोडून देईल तो. असल्यावर मला तो जवळपास काहीच बोलता येणार नाही. नको मला कोणाची हेल्प, असं म्हणत त्रिशाने रागेने फोन कट केला. राग तर किती आहे, एवढं सुद्धा मला ॲटिट्यूड दाखवते. काय करणार आहे काय माहीत. सगळे लोणावळ्याला पोचतात. इकडून पिहू, प्रांजल, तिचे आईवडील सुद्धा निघतात. ते लग्नाच्या दिवशीच येणार होते. पण सुमनच्या हट्टामुळे ते तयार झाले. सुमनलाही माहीत होते आईवडील आले तर पिहू सुद्धा लवकर येईल. नमन, रिषभ पळतच येत गळ्यात पडतात. कसा आहेस नमन? रिषभ त्याला घट पकडतच बोलतो. मी ठीक आहे. तू कसा आहे? मी पण बराच. मन, तो चेहरा उतरवत बोलतो. विराट दोघांसमोर येऊन थांबतो. झालं का भेटून? कामाला लागा. बहिणीचं लग्न आहे, विसरू नका. आणि काही आगाऊपणा केला दोघांनी तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही. दादा, एक बोलायचं होतं. रिषभ घाबरतच बोलतो. कळलं मला. विराट त्याच्याकडे नजर रोखूनच बघत बोलतो. तसा तो लगेच मान खाली घालतो. विराट त्याचा मोबाईल कार्ड्स परत देतो. हे धर. आणि नंबर चेंज केला मी. कुठल्याही वाईट लोकांच्या नादाला परत लागलास तर बघ. रिषभ डोळ्यात पाणी आणूनच विराटच्या गळ्यात पडतो. सॉरी दादा, मी परत नाही करणार. विराट हसत त्याच्या पाठीवरून हात फिरवतो. माहीत आहे मला, तू परत नाही करणार.
वाईट संगत लागली की माणूस भरकटतो. नमन विराटकडेच अभिमानानेच बघत होतो. विराट त्याच्याकडे बघतच नजरेनेच काय म्हणून विचारतो. तो हसत काही नाही म्हणतो. विराट त्याला हात करत जवळ बोलवतो. तो पण पटकन येऊन त्याच्या मिठीत शिरतो. सगळे तिघांना बघत असतात. सुमनचे डोळे पाणावतात. तिचे आणि विराटच्या डॅडचे संस्कार दिसून येत होते. पिहूची सगळ्या रस्त्यात धाकधूक चालली होती. सगळ्यांना आता फेस करायचं, त्यात आईला काय म्हणायचं हेच तिच्या डोक्यात येत होते. आणि विराटला झेलायचं. चिपकू 12च्या दरम्यान रिसॉर्टला पोहोचतात. पिहू सगळीकडे नजर फिरवत होती. पूर्ण रिसॉर्ट पिंक, रेड, व्हाईट फुलांनी सजवले होते. कलरचे, नेटचे कर्टन, त्यात रिसॉर्ट निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने शांती प्रसन्न वाटत होते. एक स्टाफ मेंबर येऊन त्यांचे सामान घेतो. विराटला कळताच त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. 18-20 दिवसानंतर तो पिहूला बघणार होता. तो हातातलं काम सोडून घाईतच आला. पिहू सगळ्यांशी हसत बोलत होती. त्याची नजर तिच्यावर पडली. तिने रेड कलरचा चुडीदार घातला, हलका मेकअप, गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र. बघून त्याला भलताच आनंद झाला. विराट तिच्या आईवडिलांशी बोलतो आणि पिहूकडे वळतो. पिहू सुद्धा बोलत होती तर त्याने पटकन जाऊन पिहूला हक केलं. पिहू तर ब्लँकच झाली. सुमन तर शॉक होत डोक्यालाच हात लावते. तिथे असणारे पण दोघांवर नजर टाकत बघत राहिले. रेवती, भीमराव दोघे एकमेकांना बघत दुसरीकडे बघू लागले. विराट कधी सगळ्यांसमोर पिहूच्या एवढ्या जवळ गेला नव्हता, म्हणून सगळ्यांना ते नवीन होते. तिच्या डोळ्यात बघत तो थोडा बाजूला होतो. पिहूचा हात त्याने पकडलाच होता. पिहू त्याला रागाने लूक देत हात सोडण्याचा प्रयत्न करत होती. तो डोळ्यानेच तिला दटावतो. जीजू, मी सुद्धा आहे, माझ्याशी पण बोला. प्रांजल तोंड वाकडं करतच बोलते. विराट हसत पिहूचा हात सोडून तिला हक करतो. पहिले तुझ्या दीला भेटायचं होतं. नाही बोललं तर रुसून बसते. प्रांजल खुदकन हसते. ते तर आहे. पिहू दोघांकडे रागेने बघत सुमनच्या शेजारी जाऊन बसते. सुमन पिहूच्या डोक्यावरून हात फिरवते. कशी आहेस? पिहू मानेनेच हो म्हणत कुशीत शिरते. रेवती दोघांना डोळे भरून बघते. विरा येताच प्रांजलच्या गळ्यात पडते. दोघींची चांगलीच फ्रेंडशिप झाली होती. रोहिणी पिहूच्या शेजारी येऊन बसते. पिहू एक नजर बघते आणि तिला सगळं आठवून ती रोहिणीशी काही न बोलता दुसरीकडे नजर फिरवते. रोहिणीच्या लक्षात येतात ती रागेने बघत दुसरीकडे बघते. मॉम, मी आणि प्रांजल रूम शेअर करतो. विरा हसत बोलू लागली. हो हो, जा, तिला फ्रेश व्हायला घेऊन जा. सुमन बोलते. पिहू जा, फ्रेश होऊन जेवण करून आराम कर. विराट काम नसेल तर जा घेऊन सुद्धा. विराटला डोळा मारत बोलतात. विराट लाजत इकडे तिकडे बघत केसांमध्ये हात फिरवत पिहूच्या समोर येतो. चल पिहू. पिहूची धडधडच वाढली. नाही, मी ठीक आहे. पिहू हसतच बोलते. रेवती, भीमराव तिच्याकडे एकटकच पाहत राहतात. पिहूला काय बोलावं कळतच नाही. ते मला भूक लागली, ती सुमनकडे बघत बोलते. सुमनलाही कळते तिला जायचं नाहीये. पिहू फ्रेश होऊन मग जेव बाळ. रेवती तिच्या जवळ येत बोलते. ठीक आहे ना आई, नंतर होईल फ्रेश. विराट तिचं मन ओळखून तिला बघत बोलतो. सुमन ही रेवतीला बोलते. सगळे जेवायला बसले. आई, नमन कुठे दिसत नाहीये? विराट नजर फिरवत बोलतो. असेल इथेच फोनवर, जेवायला ये म्हण. विराट कॉल करून बोलून घेतो. नमन 10 मिनिट येतो. पिहू नमनकडे बघत हसते. विराट पिहूच्या आईवडिलांना नमनची ओळख करून देतो. वहिनी असं म्हणून तो लगेच जाऊन गळ्यात पडतो. पिहूला सवय नसल्याने ती घाबरतेच. ती पटकन मागे सरकून विराटकडे झुकते. नमनच्या लक्षात येतात. सॉरी सॉरी वहिनी. ती घाबरत गालात हसते. नमन, हे काय न्यूयॉर्क नाहीये असं भेटायला? रोहिणी चिडूनच बोलतात. सॉरी, तो हळूच खाली मान घालत म्हणाला. सगळे जेवायला बसतात. विराट पिहू शेजारी बसणार की नमन येऊन बसला. इकडून बसायला गेला की ऋषभ येऊन पटकन बसला. दोघे त्याला बघून हसतात. दादा, दररोज तर बसतोस ना, आज आम्ही बसणार, तू दुसरीकडे जाऊन बस. नमन ऋषभला टाळी वाजून म्हणतो. विराट दोघांकडे रागेने बघतो. पिहू त्याच्यावर ओठ दाबून हसू लागली. विराट पिहूवर नजर टाकत, नमन, ऋषभ, जेवण झालं ना? ऑफिसमध्ये या. तो हाताची घडी घालत दोघांवर नजर रोखूनच बोलतो. दोघे एकमेकांकडे बघत, दादा तू बस, आम्ही दुसरीकडे बसतो. बारीक चेहरा करून दोघे उठून दुसरीकडे बसतात. दोघे उठले म्हणून पिहूचं हसूच गायब झाले. ती एक लूक देत दुसरीकडे बघते. विराट गालात हसत पिहू शेजारी बसतो. विरा आणि प्रांजल पण फ्रेश होऊन येतात. ये प्रांजल, इथे बस. सुमन तिला आपल्याजवळ बसायला सांगतात. नमनची नजर तिच्यावर पडते. तो तिलाच बघत राहतो. प्रांजल पण पिहूसारखीच दिसायला सुंदर होती, पण दोघी अपोजिट होत्या. प्रांजल बोलायला लागली, बंदच होत नव्हती. ती बोलत होती तर नमन तिच्यात गुंग होत बघत राहिला. ऋषभ त्याला हलवतो. जेव ना, कुठे लक्ष आहे? तो दचकून, ते काही नाही. ऋषभ, ती कोण आहे? मॉमच्या शेजारी बसले आहे. ऋषभ वर बघत, ती प्रांजल, वहिनीची लहान बहीण. ऋषभ एक नजर नमनकडे बघत, तू का विचारतो? नमन हसत, ते असंच, माहीत नव्हतं, नवीन चेहरा म्हणून विचारतोय. विराट थोडा पिहूकडे सरकतो. पिहू बँगल्स नाही घातले आज? पिहू खायचं थांबून त्याच्याकडे बघते. तो गालात हसत डोळ्याने हाताकडे बघत इशारा करत, का नाही घातले विचारतो. ते घाईत विसरले. ती हळूच म्हणाली, रेड कलरच्या बँगल्स तू आपल्या रूममध्येच विसरले. पिहू चकित होत बघते. ते इकडे विसरले? ओ, नवीन घ्यायचं लक्षातच आले नाही. विराटने बघितलं होतं तिला बँगल्स खूप आवडतात. तिच्याकडे सगळ्या कलरचे कलरफुल बँगल्स आहे. जेवण झाल्यावर सगळे उठून इकडे तिकडे गेले.
पिहू धर, फ्रेश होऊन आराम कर, थोडं काम आहे, ते झाल्यावर येतो मी. विराटने तिला की-कार्ड दिला आणि स्टाफ मेंबरला रूमपर्यंत सोडून यायला सांगितले. विराट रिसॉर्टच्या ऑफिसकडे वळला. पिहू रूममध्ये आली. फ्रेश होऊन बेडवर विचार करत पडली. कधी तिला झोप लागली कळलंच नाही. 4:30ला तिचा मोबाईल वाजल्याने तिला जाग आली. तिने कॉल उचलला. "हां बोल मम्मी." "पिहू उठ बाळा, फ्रेश होऊन ये. दियाच्या सासरकडचे आलेत." "हां आले." पिहूने पटकन उठून फ्रेश होऊन रेड पिंक मिक्स कलरची साडी घातली. तिचा आवरतच होती की विराट तिचा रूमचा डोअर उघडून आत आला. पिहू दचकून दाराकडे बघते. "तुम्ही? ते लॉक होतं ना?" विराट हसत तिच्या जवळ आला. "माझ्याकडे मास्टर की आहे." तो तिच्या केसांवरून हात फिरवत हळूच गाल ओढतो. पिहू रागेने बघत त्याला मारायला हात उचलते, पण तो लगेच हात मागे घेतो. "पिहू तू काय करणार होती?" तो हाताची घडी घालून तिच्याकडे नजर रोखून बघतो. पिहू परत वळून मिररमध्ये बघते. "काही नाही." तो मागून हाताचा विळखा घालत मिठीत घेतो. "मारायची इच्छा होते मला?" ती मिररमध्ये बघून नजर वर करत हो म्हणते. खूप खूप चिडून त्याचा हात काढायचा प्रयत्न करत होती. विराट एका हाताने समोरचा ड्रॉवर उघडून बँगल्स काढतो आणि तिचा हात पकडून डोळ्यात बघत एक एक घालत होता. पिहू पण त्याच्या डोळ्यात हळूहळू हरवत होती. तो तिच्या कानाजवळ येतो. "आय लव्ह यू प्रिन्सेस." पिहू भानावर येत त्याच्याकडे बघते. ती पटकन हात सोडून देते आणि मागे सरकते. "हे बघा, मी फक्त 3 दिवस आले आहे. ते पण आई बोलल्या म्हणून आले. उगाच माझ्यामुळे तुमचं नाव नको खराब व्हायला. बस. आणि लग्न झालं की परत जाणार आहे. माझ्याकडून कुठलीही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका." पिहू चिडूनच बोलते. विराट गालात हसतो. "ठीक आहे, चिडू नको. आवर." एवढं बोलून तो फ्रेश होण्यासाठी निघून जातो. पिहू चिडतच आवरत होती. तिलाच वाईटही वाटत होतं विराट बरोबर असं बोलल्याचं. मन कुठेतरी दुखवतही होतं. ती स्वतःला सावरून खाली आली. दिया छान साडी घालून मस्त तयार झाली होती. एक एक गेस्ट यायला चालू झाले होते. आज सगळे हातावर मेहंदी काढण्यात बिझी होते. पिहूने पण छान मेहंदी काढून घेतली. "प्रांजल तू पण काढ मेहंदी." सुधा बोलली. प्रांजल पिहूकडे नजर वळवत, "आंटी मला आवडत नाही. एखादे छोटंसं फ्लॉवर वगैरे काढेल नंतर." सुधा यावर फक्त हसली आणि उठून गेली. पिहू डोळे मोठे करत बघते. "प्रांजू, माहीत आहे आवडत नाही, पण समोरच्याला चांगलं वाटावं म्हणून हा बोलावं." "दी, समोरच्याला चांगलं वाटावं म्हणून मी हा बोलावं हा कुठला प्रकार?" "आय नो तुला सवय आहे, पण मला नाही. आपलंही मत मांडावं. जे आवडत नाही ते आवडत नाही. सिंपल." "ते हात कितीही वेळ धरून बसायचे याचा मला कंटाळा येतो. ई." "बस झालं? जास्त शिकवू नको." पिहू तोंड वाकडं करूनच बोलते. "थांब, तुला मी ताट आणते." "नको, राहू देत, मी नंतर जेवेन." "का गं, जिजू अजून दिसले नाहीत का?" म्हणून प्रांजल कोपऱ्याने धक्का मारत तिला बोलते. "त्याचा काय संबंध?" पिहू नजर फिरवत इकडे तिकडे बघत बोलते. प्रांजल, विराट येताना दिसतो." ती पटकन हाक मारते. "जिजू." पिहू दचकून प्रांजलकडे बघते. विराट दोघींकडे बघत जवळ येतो. "हां प्रांजू." "जिजू तुम्ही जेवला नाही ना अजून?" "मी जेवलो आत्ताच." तो पिहूवर नजर फिरवून हसत बोलतो. त्याचा फोन रिंग केल्याने तो रिसीव्ह करत लांब जातो. पिहूचा चेहराच उतरतो. प्रांजल पिहूकडे बघते. "दी जेवायला आणते." पिहू काही न बोलता चेअरवर जाऊन बसते. प्रांजल पिहूला भरवत होती. "दी तुला राग आला जिजूचा?" पिहू हसत. "नाही गं, राग काय? त्यात मला माहीत आहे मोठे असल्यामुळे गेस्ट बरोबर त्यांना पण बसावंच लागतं आणि हे काय नवीन नाही माझ्यासाठी. सगळं ते एकटेच हँडल करतात फंक्शनमध्ये. त्यांची धावपळ चालू असते. त्यांना सगळं परफेक्ट लागतं. कधी कधी वाईट वाटतं. कोणी साथ देणारं नाही त्यांना." ती बोलायचं थांबून विचारात पडते. विराट किती आतून एकटा असेल. कधी कोणाबद्दल वाईट त्याने त्याच्या तोंडातून ऐकलेच नव्हते. सगळ्यांसाठी काही ना काही तो करतच होता. रात्री सगळे रूममध्ये येतात. पिहू विराटची वाट बघत गॅलरीत थांबली होती. तो स्टाफशी बोलताना तिला दिसत होता. 12 वाजले तरी तो रूममध्ये आला नव्हता. पिहू पण वाट बघून झोपून गेली. थोड्या वेळाने विराट रूममध्ये आला. पिहूला झोपलेले बघून त्याचा मूडच ऑफ झाला. दुपारपासून त्याला नीट बोलताच आलं नाही. कसे गैरसमज दूर होणार तो स्वतःशीच बोलत फ्रेश होऊन तिच्या शेजारी येऊन झोपला. तिचा चेहरा शांत होता. खूप दिवसांनी दोघे एकत्र झोपत होते. ती जवळ आहे हेच खूप होतं. त्याची दिवसभराची ओढाताण कमी करण्यासाठी तो तिच्या हळूच चेहऱ्यावरून हात फिरून कपाळाला अलगद ओठ टेकून शांत डोळे झाकून झोपला. सकाळी पिहूला जाग आली तर विराट पालथा झोपला होता. एक हात तिच्या अंगावर होता. पिहूला आधीसारखे दिवस आठवून हसू आले. नकळतच ती तिचा हात केसांमधून फिरवू लागली. त्याने अलगद डोळे उघडून तिच्याकडे बघितलं. पिहू घाबरून पटकन हात काढते. विराट गालात हसत तिला हाताने अजून जवळ ओढतो. "गुड मॉर्निंग." पिहू काही न बोलता उठण्याचा प्रयत्न करू लागली. त्याने परत तिला ओढलं. "झोप ना." तो डोळे झाकूनच बोलला. सकाळ झाली आहे." "हो गं माझी चिमणी, सकाळ झाली माहीत आहे. पण झोप ना." तो सरळ होत तिला कुशीत घेतो. "हे काय, माझं नाव पिहू आहे." विराट डोळे झाकूनच हसत. "हो गं, पिहूच आहे तू. पण तुझा आवाज चिमणीसारखा आहे ना. चिव चिव गोड बोलते. कानाला कुठली तरी संगीत वाजल्यासारखं वाटतं." पिहू लाजून लाल झाली होती. तिला काय बोलावं कळतच नव्हतं. ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत, "तुम्ही झोपा." ती पुढचं बोलणार की तो तिच्या
ओठावर बोट ठेवतो. किती चुळबुळ करते, झोप ना थोडा वेळ. फक्त 3 डेज आहेत ना माझ्यासोबत. त्यात दिवसभर मला वेळसुद्धा मिळत नाही. तो तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलत होता. प्लीज ना, तो विनविण्याच्या स्वरात बोलतो. पिहू शांत होत डोळे झाकून त्याच्या कुशीत शांत पडली. विराटने डोळे झाकले. 9च्या आसपास पिहूला जाग येत विराटची पकड लूज झाल्याने ती हळूच त्याच्या कुशीतून बाहेर येऊन पटकन आवरते. विराटचं बोलणं तिच्यावर जादू करत होते. तिचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. ती एक नजर विराटवर टाकून खाली जाते. सगळे ब्रेकफास्टसाठी आलेच होते. पिहू 10 वाजले, ही वेळ यायची का? रोहिणी चिडूनच बोलते. पिहू बोलणार की सुमन जवळ आल्या. ताई, रात्री उशीर झाला असेल झोपायला आणि गेस्ट अजून कुठे आलेत? हो पण ताई प्लीज. पिहू जा ब्रेकफास्ट करून घे. पिहू निघून जाते. पिहू काय म्हणत होत्या रोहिणी ताई? रेवती जवळ येऊन बोलतात. काही नाही ग आई, असंच. तू ब्रेकफास्ट केला का? हो केला. विराट कुठे अजून आला नाही का? ते झोपलेत, रात्री उशीर झाला यायला. थोड्या वेळाने विराट आवरून खाली येतो. आजचा दिवस पण दोघांना बोलायला वेळ भेटत नाही. हे असं होणार विराटला माहीत होते, पण तोही मजबूर होता. मेन लग्न होते आता सध्या त्यांच्यासाठी. रात्री पिहू आणि तिची आई गप्पा मारत बसल्या होत्या. पिहू, विराटचं आणि तुझं काही मोठं भांडण झालं आहे का ग? पिहू दचकून बघते. नाही ग. ती नजर इकडे तिकडे बघत बोलते. ठीक आहे, मी विचारणार नाही, पण असं आतून स्वतःला त्रास देऊ नको. तुला जर रस्ता सापडत नसेल तर तू बोलू शकते बाळा. आणि आम्हाला त्रास होईल हा डोक्यातून विचार काढून टाक. आमच्यासाठी तू महत्त्वाची आहे. तू आतून खुश असेल तर आम्ही. रेवती डोक्यावरून हात फिरवत बोलतात. पिहूचे डोळे पाणवले. रेवती तिचे डोळे पुसून कपाळावर ओठ टेकतात. दार उघडल्याने दोघी दाराकडे बघतात. विराट आत येत, सॉरी मला माहीत नव्हतं. मी चालले होते. रेवती हसून निघून जातात. पिहू त्यांच्याकडे बघून गॅलरीत जाऊन उभी राहते. विराट फ्रेश होऊन गॅलरीत येऊन तिच्या शेजारी येऊन थांबतो. गार वारा सुटला होता. पाऊस पडून गेला होता. छान वातावरण होते. विराटने पिहूच्या हातावर हात ठेवला तशी पिहू तिच्या विचारातून बाहेर आली. काय विचार करत होती? पिहू मानेनेच काही नाही म्हणते. विराट गालात हसतो. तिचा हात पकडून सोफ्यावर बसतो. काय झालं? तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणतो. पिहू नजर वर करून त्याच्याकडे बघते. काही नाही. तुम्ही खरंच प्रेम करतायत का आईना लोकांना दाखवण्यासाठी करतायत कळत नाही. विराट हसतो. तुला माझ्याबद्दल काहीच फिलिंग नाहीयेत का? ते माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तुझं सांग माझ्याबद्दल. तुला काय वाटते? काहीच वाटत नाही. मला प्रेम वगैरे मला काही कळत नाही. तुम्ही अचानक म्हणतायत. आधी माझा चेहरा पण बघत नव्हते. मी बोलले की 2 शब्द बोलत होते. अचानक एवढं कोण बोलू शकतो? प्रेम काय एका दिवसात होत नसते. पिहू उठून बसते. विराट ती बोलत असताना तिला ओढून अंगावर घेतो. पिहू त्याच्या अंगावर जाऊन आदळते. पिहू गोंधून त्याच्याकडे बघते. असं अचानकपणे केल्याने तिला काही सुचत नाही. विराट तिच्या डोळ्यात आरपार बघत तिचे केस पुढे आलेले अलगद बाजूला करून कानामागे सारतो. पिहू त्याच्या स्पर्शाने मोहरून अलगद डोळे उघडझाप करते. ती स्वतःला सावरत सुटण्याचा प्रयत्न करत होती. त्याने तिला मांडीवर बसवून तिच्या कमरेला हाताचा विळका घालून घट्ट पकडलं. घाबरून पिहूच्या तोंडून आवाज निघत नव्हता. त्याने केस बाजूला घेऊन तिला मागे घेतले. पिहू, माझ्या स्पर्शात कधी वाचना वाटली का तुला? पिहू डोळे उघडून मान फिरून त्याच्याकडे बघते. बोल. तू इतक्या दिवस माझ्याबरोबर राहिली. तुला कधी मी अनकम्फर्ट होईल असं वागलो का? तू एक मुलगी आहे. स्पर्शावरून कळते तुला. मग माझ्या स्पर्शात तुला कधी जाणवले का? पिहू मानेनेच नाही म्हणते. मग तुला असं का वाटते मी लोकांसाठी तुझ्याबरोबर राहतो? तू माझं खरं प्रेम आहे. तू आता कन्फ्यूज आहेस. पण तुला सुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नाहीस. तुझंही माझ्यावर प्रेम आहे. तू मानायला तयार नाहीस. मी नाही करत. ती हळूच दुसरीकडे बघत बोलते. तो गालात हसत तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवतो. हे हृदयाचे ठोके आहेत ना, फक्त तुझ्यासाठी धडधड करतात. पिहू पण डोळे झाकून त्यांची हृदयाची धडधड ऐकत होती. ती आता रिलॅक्स होत पाय जवळ घेऊन त्याच्या टी शर्ट बरोबर खेळत त्याच्या कुशीत शांत विचार करत बसली. दोघे काही न बोलून शांत एकमेकांचा सहवास अनुभवत होते. थोड्या वेळाने पावसाचा वेग वाढल्याने विराट डोळे उघडून तिच्याकडे बघतो. पिहूला झोप लागली होती. विराट हसत तिचे केस मागे घेतो. अशी बिनधास्त माझ्या कुशीत झोपली आहेस. तुला विश्वास आहे की मी माझी लिमिट क्रॉस करणार नाही. माझी काळजी करते सारखे. ह्यालाच प्रेम म्हणतात वेडाबाई. तो तिच्या नाकाला टच करत बोलतो. पिहू थंडीने अजून त्याला बिलगून झोपते. विराट हळूच उठून तिला बेडवर झोपवतो. पिहूने त्याच्या अंगाला हाताचा विळका घट्ट केला होता. तोही हात न काढता तिच्या शेजारी झोपतो. पिहू लगेच डोकं छातीवर ठेवून झोपते. विराट ही ब्लँकेट ओढून घेतो. सकाळी सगळ्यांची धावपळ चालू होती. दुपारचं लग्न असल्याने खूप गोंधळ उडाला होता. परत मुंबईला दियाच्या सासरी रात्री रिसेप्शन होतं. पिहूला मेकअप आर्टिस्ट तयार करून नुकतीच बाहेर गेली. विराट बाहेर आल्यावर त्याचा आवरायला आत आला. 2 मिनिट तो पिहूला बघून हँगच झाला. पायनॅपल येलो करी जरी वर्कचा लेहंगा, त्यावर मेलन ऑरेंज कलरचा ब्लाऊज, मिंट ग्रीन कलरचा नेटचा दुपट्टा घातला होता. गळ्यात नेकलेस, मंगळसूत्र, केस मोके सोडून सेट केले होते. कानात मोठे इयरिंग्स. मेकअप तिला जरा
सूट होईल तसा, हातात त्याच कलरच्या बांगड्या ती तिच्यात गुंग होऊन खाली बघून आवरत होती. विराट हळूहळू तिच्या जवळ आला. पिहूला चाहूल लागताच तिने नजर वर करून मिररमधून त्याच्याकडे बघितलं. त्याची नजर तिच्यावर खेळली होती. तिने लगेच नजर दुसरीकडे वळवली. तो मागून झुकून तिच्याकडे बघून गालात हसला. पिहू लाजून लाल झाली होती. त्याचं असं हसणं खूप काही बोलून गेलं होतं. तो ड्रेसिंग टेबलच्या कोपऱ्यावर बसत तिच्याकडे बघू लागला. रेडी नाही झालात अजून? ती नजर देत बोलली. हो हसत. मानेनेच नाही म्हणतो. मग जावा ना. तिला त्याचं बघणं छळत होतं. ती वैतागूनच बोलली. त्याने तिच्या कमरेला धरून स्वतःकडे खेचलं. ती दुपट्टा घालत होती तर तो खाली पडला. तिने आधारासाठी तिच्या शोल्डरवर हात ठेवलं. शहारून गेली होती. तिचं हृदय धडधडू लागलं. त्याने एक नजर तिच्यावर टाकत एक हात अलगद तिच्या पोटावरून फिरवत मागे घेत होता. पिहूने तिचे डोळे घट्ट मिटून त्याच्या शोल्डरवर हात घट्ट रोवले. त्याचा स्पर्श तिला काही सुधारू देत नव्हता. अंगावर गोड शहारा येत होता. त्याने तिच्या मेखल्याचे हळूच हुक काढून तिचा कमरेचा मेखला काढला. हो. तिच्या तोंडून एवढंच निघालं. तिला पुढे बोलता सुद्धा येत नव्हतं. पूर्ण अंगाला सरकन काटा आला होता. त्याने पॉकेटमधून एक पाऊच काढलं. त्यासाठी कमरबंद आणला होता त्याने. नाजूक चेन आणि त्याला गॅपने छोटे छोटे घुंगरू लावले होते. तिचे डोळे बंदच होते. त्याने ते तिच्या कमरेला घातले. पिहूला जाणवताच तिने डोळे उघडून खाली बघितलं. तो गालात हसत उभा राहून तिला मिठीत घेतलं. पिहूने तिचे हात त्याच्या छातीवर ठेवले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. आवडलं? तो गालात हसत तिला विचारू लागला. पिहू लाजून गालात हसत मानेनेच हो म्हणाली. दार नॉक झाल्याने पिहू गोंधून त्याच्याकडे दाराकडे एकदा बघू लागली. दी झालं का? मी खाली चालले. प्रांजल दार वाजवतच बोलू लागली. पिहू बोलणार की विराटने तिच्या तोंडावर हात ठेवला. पिहू डोळे उंचावून त्याच्याकडे बघू लागली. प्रांजू तुझी दी नाहीये. खाली गेली. तो पिहूला डोळा मारतच बोलू लागला. पिहू रागाने बघू लागली. हो का? मला बोलली जाताना आवाज दे. ठीक आहे. प्रांजल एकटीच बडबडत निघून गेली. विराटने तिच्या तोंडावरून हात काढला. तुम्ही खोटं का बोलला? ती चिडून त्याच्या कमरेभोवतीचा हात काढला. त्याने अजून घट्ट पकडून तिला जवळ ओढले. मी गिफ्ट दिलं मग रिटर्न गिफ्ट हवंय मला. तो तिच्या ओठांजवळ जात बोलला. पिहूने त्याच्या छातीवर हाताने जोरात त्याला ढकललं. नाही. मला नको तुमचं गिफ्ट. ती गोंधळून बोलू लागली. असं कसं? आता दिलं आहे. त्याने तिला अजून जवळ ओढलं. तिने लगेच चेहरा फिरवला. मला नकोय. काही सगळे वाट बघत असतील. तुम्ही पण आवरलं नाही अजून. ती घाबरून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. तेच ना. टाइम वेस्ट करते. मला अजून रेडी व्हायचंय. तुला सगळे शोधत आहेत. बघ आता मी तर किस मिळाल्याशिवाय तुला सोडणार नाही. तो तिच्या हळूच कानात येऊन बोलला. किस? नाव ऐकून पिहूचे डोळेच ताठ झाले. मी ते आव्हांडा गिळत बोलते. तो हसत तिच्याकडे बघतो. मानेनेच हो बोलतो. त्याने तिचा गाल समोर केला. पिहू जायचं ना? ती अजून शॉक होऊन त्याच्याकडे बघत होती. म्हणून हो बोलली. हो. ती घाबरून पटकन त्याच्या गालावर हलके ओठ टेकून बाजूला होते. विराटला तिचा तेवढाच स्पर्श पूर्ण अंगावर रोमांच उभारून वाहत होता. तो गालात हसत तिच्याकडे बघतो. झालं सोडा आता. ती घाबरलीही होती. ते तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते. त्याने दोन्ही हातांनी तिचा चेहरा ओंजळीत धरला. पिहूने डोळे बंद करून ओठ आत घेतले. विराटला तिचं वागणं बघून हसू येत होते. त्याने एका हाताने तिची कपाळावरची बिंदी बाजूला करत तिथे ओठ टेकवले. त्याच्या मायेच्या स्पर्शाने पिहू पूर्णपणे शांत झाली. त्याने परत तिची बिंदी नीट केली. कपाळाला कपाळ टेकून पिहू येणार आहेस माझ्याबरोबर? आपलं घर, तुझी रूम वाट बघत आहे. पिहू नजर वर करून एकटक त्याच्याकडे बघत होती. ती काहीच बोलली नाही. त्यातच त्याला उत्तर कळालं. तो हलका हसला आणि तिला सोडून आवरायला गेला. पिहूला काहीच कळेना काय म्हणून. एक मन त्याच्याकडे ओढलं जाते तर एक मन परत आपल्याला असं बोलला तर ते सहन होईल का? तिचा मनाचा गोंधळ उडाला होता. पिहूचा फोन वाजल्याने ती विचारातून बाहेर पडली. फोन उचलत ती बाहेर गेली. अक्षताची वेळ झाली होती. लग्न सोहळा पार पडला. विराट गेस्टशी बोलत होता. त्याचा फोन वाजला. देवेशचा फोन आला होता. तो विचार करतच उचलून बोलू लागला. विराट बोलणार की देवेश बोलला? विराट. तो घाबरतच बोलू लागला. देवेश काय झालं? आणि तू घाबरतोस का आहेस? विराट. त्रिशा काय? त्रिशा माझ्या लॉकरमधून गन घेऊन गेली आहे. तो घाबरूनच बोलू लागला. व्हॉट? कसं काय? कुठे गेली? विराट पॅनिक होतच बोलू लागला. मलाही माहीत नाही कधी काढली तिने. ती खूप दिवस झालं डिस्टर्ब दिसत होती. तुला कळतंय ना मी कोणाबद्दल बोलतोय? मीही निघालो. तिचा नंबर ट्रेस केला आहे. ती लोणावळ्यात आहे. देवेश, आय विल किल यू. विराट जोरातच ओरडला. तिथे असणारे विराटकडेच बघू लागले. सुमन घाबरून त्याच्याजवळ येते. विराट काय झालं? विराट एक नजर मॉमकडे बघतो आणि सगळीकडे नजर फिरून बघतो. पिहू दिसत नव्हती. त्याचं फक्त हृदय बंद पडायचं बाकी होतं. एवढा तो आतून घाबरला होता. विराट, काय झालं? सुमनने त्याला हलवलं. मॉम, पिहू कुठे आहे? त्याला घशाला कोरड पडली होती. बोलताच येत नव्हते. पिहू असेल ना? इथेच होती आता. काय झालं? मी आलोच असं म्हणून तो पिहूला शोधू लागला. त्याने पटकन तिला फोन लावला. रिंग जात होती. पिहूने फोन उचलला.
विराट रिलॅक्स होत चेहऱ्यावरून हात फिरत, पिहू कुठे आहेस? त्रिशाचा अवतार हातात गन बघून तिच्या तोंडातून आवाजच फुटत नव्हता. तिचा आवाज येत नसल्याने तो रिलॅक्स झालेला परत घाबरत बोलतो, पिहू तू कुठे आहे? कोण आहे बरोबर? त्रिशा, ती एकच कंठ तोडून बोलली. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. स्टोरी आवडत असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा.